नमस्कार, मी प्रज्ञा पोहळे. माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि निसर्ग हर्ब्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. घाटातला रस्ताही सोपा वाटावा इतकं महाराष्ट्राचं राजकारण आडवळणाचं झालंय. त्यातच ऐतिहासिक व्यक्तिमत्वांवरून वादाच्या खड्ड्यांचं प्रमाणही वाढतंय. सध्या टिपू सुलतान हे नाव राज्याच्या राजकारणात फार चर्चेत आहे आणि त्याला निमित्त ठरलंय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान संदर्भातलं तौलनिक विधान. आज हर्षवर्धन सपकाळ कट्ट्यावर आलेत. पण फक्त एवढंच नाही, तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसच्या भूमिकांबाबतही राजकीय वर्तुळात अनेक चर्चा होताना दिसतात. मग महानगरपालिका निवडणुकीत मुंबईत महाविकास आघाडीपासून वेगळी चूल मांडणं असो, चंद्रपूरमध्ये हातातोंडाशी आलेला घास गटबाजीमुळे गमावणं असो, चंद्रपूरचा बदला भिवंडीत घेत भाजप फुटली ही ब्रेकिंग न्यूज देणं असो, किंवा येऊ घातलेली राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणूक, काँग्रेस स्वतःचं अस्तित्व दाखवू लागली आहे. काँग्रेस थकलीये, काँग्रेस संपलीये अशा अनेक चर्चा सुरू असताना, कोणाच्या ध्यानी मनीही नसताना हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाले. पण केवळ राहुल गांधींचे निकटवर्तीय म्हणून त्यांना हे पद मिळालेलं नाहीये. सुरुवातीपासून त्यांनी काँग्रेस प्रति निष्ठा जपली. जिथे जिथे पक्षाला गरज होती तिथे ते ठामपणे उभे राहिले. संघटनात्मक बांधणीत सायलेंट इंजिनियरची भूमिका त्यांनी बजावली. सध्या शक्तिशाली सत्ताधाऱ्यांशी सुरू असलेला सामना, पक्षाशी बांधणी आणि मित्रपक्षांशी ताणलेली संबंधांची जोरी या सगळ्याशी सामना करत काँग्रेसचं भवितव्य काय या सगळ्या संदर्भात हर्षवर्धन सपकाळांशी संवाद साधूया. कट्ट्याला सुरुवात करूया. नमस्कार, आपलं स्वागत आहे. हर्षवर्धनजी, खूप दिवस झाले तुम्हाला अध्यक्ष होऊन आणि आज तुमचं येणं होतंय, तुमचं स्वागत आहे. पण गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही म्हणजे आलात आणि तुम्ही मैदान गाजवायला सुरुवात केली असं एकूण चित्र आहे. म्हणजे जसं संजय राऊत रोज सकाळी काहीतरी बोलतात आणि ज्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाचा सगळा पुढचा पट सुरू राहतो, आता त्यांच्याबरोबर तुमच्याही बऱ्याच विधानांमुळं तुमचीही अनेक गोष्टी अशा चर्चेत येत आहेत. एकूण अध्यक्ष म्हणून आल्यानंतरचा आता हा जो वर्षभराचा काळ आहे तुमचा, काय तुम्ही बघता, कसं बघताय त्याच्याकडे? विधानसभा लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्यामध्ये जी काही कारणं असतील त्या कारणांमुळे जे आवश्यक किंवा जे अपेक्षित यश होतं त्या मिळू शकलं नाही. आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर काँग्रेस सोडून देणं आणि भाजप हा पक्ष जॉईन करण्याची एक मोठी त्यावेळेस लाटच आली होती किंवा साथ आली होती. आणि त्या पार्श्वभूमीवर मी अध्यक्ष झालो. आणि ते होत असताना आता पुढे विरोधकांचं काय होणार, काँग्रेसचं काय होणार, हा एक प्रश्न त्यावेळेस उपस्थित होता. आणि मी 18 फेब्रुवारीला मागच्या वर्षी जेव्हा प्रभार घेतला त्यावेळेसच लढाई जी आहे ती वैचारिक लढाई लढायची आणि संघटना बांधणी आणि वैचारिक लढाई या अनुषंगानं पक्षाला पुढे घेऊन जायचं, अशा प्रकारचं एक धोरण आणि भूमिका ही मी स्वीकारली होती. आणि दरम्यानच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही आल्या, संघटना बांधणीची संधी मिळाली आणि वैचारिक लढाई आपण जेव्हा लढतो तेव्हा वैचारिक भूमिका ह्या घ्याव्या लागतात. आणि त्या वैचारिक भूमिकाही घेतल्या. आणि असा एक वर्षाचा जो काळ आहे, हा काळ आता गेल्यानंतर नगरपालिका च्या निवडणुकीमध्ये आमचे 106 नगरसेवक निवडून आले, 350 आमचे महानगरपालिकेत आले, जिल्हा परिषदेमध्ये आम्हाला माफक का असेना पण एक चांगलं यश मिळालं. आणि या तिन्हीची जर बेरीज केली तर क्रमांक 2ची मतं ही काँग्रेस पक्षाला मिळाली आहे. त्यामुळे सर्वात मोठा एक विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षाचा जो मॅन्डेट आहे आणि भूमिका आहे ही काँग्रेसला पार पाडली पाहिजे आणि काँग्रेसने ती स्वीकारली पाहिजे, हा जनादेश आहे. आणि त्या अनुषंगानं आम्ही कार्यरत आहोत. माझ्या वक्तव्याच्या अनुषंगानं मी कुठे वादग्रस्त किंवा चुकीचं विधान हे मला असं वाटतं केलं नाही. बोलत असताना एक ट्रॅफिक जॅम आहे किंवा विरोधक आणि सत्ता यांच्यात एक डायलॉग पाहिजे. विरोधकालाही काही सूचना असतील तर त्या करण्याची संधी हवी, विरोधकाच्या सूचना योग्य असतील तर त्या स्वीकारण्याचं मोठं मन हे सत्ताधाऱ्यांजवळ असलं हवं. मात्र ओलात भारतातच, महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्रात अधिकच्या अपेक्षा आहेत. मात्र एक ट्रॅफिक जाम आहे आणि आता सगळा ट्रॅफिक जाम असतो तेव्हा हॉर्नची जी सगळी पीपी जी आहे ही सगळी जर ऐकू येते आणि अशा काळात एक गोंगाटाचं वातावरण जरूर आहे. मात्र हा एकीकडे ब्लॉक आहे, भिंत बांधलेली आहे, संवाद नाही. तर दुसरीकडे जे सत्ताधीश आहेत यांना केवळ कौतुकच ऐकायचं आहे, त्यांना अप्रिय काही शब्द किंवा त्यांच्यावर केलेली टीका ही त्यांना भावत नाही.
आणि परिणामस्वरूप एक मोठी संसाधनाची यंत्रणा आहे, तिचा ससेमिरा हे तुमच्या पाठीशी लावून देतात. आता माझ्याजवळ वक्तव्याच्या ऐवजी कुठेही धाड मारायला काही त्यांच्याजवळ असतं तर आतापर्यंत ते येऊन गेलं असतं. त्यामुळे यामध्ये कुठेतरी मी भडक बोलतो वगैरे अशा स्वरूपाचा एक माझ्यावर एक अन्यायकारक एक चित्र दुर्दैवाने निर्माण झालं. पण या सगळ्या म्हणजे ज्या वक्तव्यांमुळे गेल्या वर्षभरामध्ये तुमच्या वाद झाले, कुठल्या वक्तव्याबद्दल तुम्हाला असं वाटतं की अरे म्हणजे ते जरा नाही व्हायला पाहिजे होतं? नाही, या संदर्भात मी कुठेही शेलक्या भाषेत, अरे तुरेत किंवा शिवीगाळ स्वरूपामध्ये अजिबात मुख्यमंत्री असतील कोणालाही विरोधकाला बोललो नाही. जी भाषेची जी सभ्यता आहे ती सभ्यता मी जरूर जोपासली. आता ही जी टिपू सुलतानच्या अनुषंगाने जी आहे तर यामध्ये एक शब्द जो पकडला गेला तर तो मी कुठल्याही प्रकारची तुलना केली नाही. किंबहुना प्रश्न जो होता तो प्रश्नच हा होता की सर्व जे समाजांना ज्यांच्याबद्दल अस्मिता आहेत किंवा वेगवेगळे समाजपुरुष आहेत या सर्वांचे फोटो जे आहेत कार्यालयामध्ये त्यांचे आजूबाजूला लावावेत, जेणेकरून गुन्ह्यांना राहावं असा प्रकारचा एक संदेश हा समाजात जाईल. आणि ही फोटो लागत असताना यामध्ये शिवाजी महाराजांचा आणि टिपू सुलतान यांचा पण फोटो असावा का अशी मागणी होते. याच्याकडे तुम्ही कसे बघता? हा मला असं वाटतं ABPनीच मला हा प्रश्न विचारला, इतरही काही जण होते. आणि त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल मी जे काही बोललो की ते शिवाजी महाराजांचं शौर्य हे फार मोठं आहे, त्यांचं काम खूप मोठं आहे. स्वराज्य नावाचा त्यांनी विचार दिला आणि त्यांच्या खूप वर्षांनंतर टिपू सुलतानांनी हा शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन त्यांनी काम केलं. टिपू सुलतानांनी देखील शिवाजी महाराजांसारखं कोणताही विषारी आणि विखारी विचाराच्या अनुषंगाने ते चालले नाही आणि इंग्रजांच्या विरोधात लढत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे फोटोच्या अनुषंगानं, फोटो त्यांना आजूबाजूला लावण्याच्या अनुषंगानं माझं केलेलं जे एक विधान होतं, वक्तव्य होतं, त्यातला आगापिछा सगळा सोडून दिला आणि एक त्यातला आजूबाजूला फोटो असण्याच्या अनुषंगानं जो समकक्ष शब्द आहे तोच पकडला गेला. आता मी प्रदेशचा अध्यक्ष आहे, तिथे खूप महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या वसंतदादांपासूनच्या मोठ्या नेत्यांची तिथे फोटो आहे. मी उद्या माझी अध्यक्ष झाल्यानंतर माझंही लागणार आहे. परंतु ही एवढी मोठी कर्तृत्ववान माणसं होऊन गेली, त्यांच्या तुलनेत मी कुठेच राहणार नाही. त्यामुळे तुलना नाहीच. आणि ज्या पहिल्या वाक्यातच मी सांगतोय की शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला तर शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांसाठी आदर्शवत आहेच. मात्र त्यानिमित्ताने एक समाजामध्ये एक विष कालवण्याचं जे काम झालं हे माझ्यासाठी दुःखदायी आणि वेदनादायी आहे. जेव्हा तुम्ही अध्यक्ष झालात तेव्हा म्हणजे खूप जणांना तुमच्याविषयी पुरेशी माहिती नव्हती आणि आज एकूण काँग्रेसची जी स्थिती आहे म्हणजे देशभरामध्ये, महाराष्ट्रातही, तर अशा परिस्थितीमध्ये ज्याला खूप आर्थिक पाठबळ नाही असा माणूस जेव्हा अध्यक्ष म्हणून काँग्रेससारख्या पक्षाचा, ज्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये तो सगळं जान हरवून बसलेला आहे, अशी ज्याची स्थिती आहे, तर तुम्ही हे आव्हान कसं पाहत होतात त्याच्याकडं आणि तुम्हाला त्याच्यातनं बाहेर पडताना जे तुम्ही मार्ग म्हणजे मनाशी आखले होते त्यात तुम्हाला किती यश आले? माझं भारताच्या जो समाज आहे आपला, भारत समाज भान आणि समाज मनावर माझा खूप प्रचंड मोठा विश्वास आहे. आणि या दरम्यानच्या काळात राजकारणाला जे एक व्यवसायाचं स्वरूप किंवा काही लोकांनी येऊन विशिष्ट गोष्टी करायच्या, इलेक्शन मॅनेजमेंट वगैरे वगैरे सारख्या गोष्टी याच्यात आल्या, इव्हेंट आले, म्हणजे कार्यकर्ता गेला आणि आता इव्हेंट मॅनेजर आले, किंवा प्रचार प्रसार, लोकांशी जनसंपर्क बाजूला राहिला आणि नेरेटिव्ह सारखे सगळे जे विषय आले, यांवर माझा आज हे चालत असेल, ही करन्सी चालत असेल, मात्र यावर माझा विश्वास नाही. आणि या सर्वांमध्ये खूप मोठी स्पेस काँग्रेस नावाचा जो विचार आहे, कारण काँग्रेसचा विचार आणि या भारताचा DNA एक आहे. त्यामुळे तिथपर्यंत जर आपण पोहोचलो आणि ती भूमिका घेऊन काम केली तर काँग्रेसची पुनर्बांधणी जरूर होऊ शकते, हा माझा आत्मविश्वास होता. त्यामुळे पैसा आणि जात, काही मोठ्या संस्था या अनुषंगानं राजकारण केलं पाहिजे या मताशी मी कार्यकर्ता आहे, आता मी त्याच्या विरोधात आहे. आणि हा माझा जो विरोध आहे हा मला प्रत्यक्षात तो जमिनीवर काम करत असतानाचा एक मार्ग या संपूर्ण अध्यक्षपदाच्या माध्यमातून मिळाला आहे. काँग्रेस पक्षात काय आहे की अध्यक्ष हा फार महत्त्वाचा युनिट आहे. आमचे काही अदृश्य हात बिदृश्य हात नसतात, काही दुसऱ्या कोणत्या तरी ठिकाणाहून काही आदेश येतात वगैरे असं नाही. तर मग तालुक्याचा अध्यक्ष असो, जिल्ह्याचा असो, राज्याचा असो, देशाचा असो, तर ह्या एक पदाच्या माध्यमातून, तो स्वातंत्र्यापूर्वीचा इतिहास आहे, ते खूप मोठा एक काम करण्याची एक संधी आहे.
त्यामुळे ही संधी आहे नेमकेपणाने जावं, लोकांमध्ये जावं, लोकांचे मुद्दे आपण हाती घ्यावे आणि कुठेतरी ह्या पैसा फेक तमाशा देख हे जे राजकारणाला जे स्वरूप आलं आहे याला लोकही आता पुरती कंटाळली आहेत. त्यामुळे आजच्या पार्श्वभूमीवर एक कोणताही संसाधन नसणारा किंवा खाली खिसे किंवा खिसेच नसणारा माणूस हा आयडियल या सिच्युएशनमध्ये होता आणि यामध्ये मला काम करण्याची संधी ही मिळते आहे. इथं सोनं केलं पाहिजे ही जिद्द तेव्हाही होती, आजही आहे. आता पहिली गोष्ट तर एक ही की 18 तारखेला तुम्हाला 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यानंतर 1 आठवड्याने आपण भेटतोय. मधल्या काळामध्ये इलेक्शन्स झाल्या, तुम्हाला म्हणजे खूप चांगलं यश, जी स्थिती आहे त्या तुलनेत जर बघितलं तर चांगलं यश मिळालं. अपेक्षा तुमच्या अशा होत्या की इतक्या ठिकाणी आमचे 5-6 ठिकाणी काँग्रेसचे महापौर येतील. चंद्रपूरला महापौर होता होता तुमच्यातल्या अंतर्गत भानगडींमुळं ते नाही होऊ शकलं, ते तुमचं तिथनं गेलं. भिवंडीमध्ये तुमचं होऊ शकला असता, तिथं भाजपचा झाला. आता असंही एक त्याच्याबद्दल बोललं जातं की भाजपनं अजूनही यांच्यावर काही कारवाई वगैरे केलेली नाही. तर तुम्हाला हे जे सुरू आहे की म्हणजे इकडेही भाजपचाच अध्यक्ष झाला, तिकडेही भाजपचाच महापौर झाला, तर काँग्रेसला हे जे सगळं राजकारण आहे ते म्हणजे थोडं बाळबोधपणानं काँग्रेस गोष्टींकडे ह्या बघते. निवडणुकाचे निकालानंतरची एक परिस्थिती अपरिहार्य असते आणि त्या अपरिहार्य स्थितीमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यावेळेस तुम्ही तुमच्याजवळ असणारं संख्याबळ त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही भाग घेणार हा तुमचा चॉईस असतो आणि या चॉईसमध्ये कुठेही निवडणुकीच्या आधी निवडणुकीच्या नंतर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सोबत आपल्याला जायचं नाही, MIMच्या सोबत आपल्याला जायचं नाही, काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली. आणि जिथे बदलापूरसारख्या काही ठिकाणी आमची 12 जणं BJP सोबत गेले, आम्ही त्यांना काढलं. मालेगावमध्ये आमची 3 जणं भाजपसोबत गेले, आम्ही त्यांनाही काढलं. त्यामुळे यांच्यापासून दूर राहणे ही भूमिका आमची. चंद्रपूरमध्ये शिवसेना गेली तर त्यांना काही काढलं नाही. हो, त्यांना काढलं नाही, बरोबर आहे. आणि तिथे आमच्या अंतर्गत 2 नेत्यांमध्ये जो काही संवादाचा अभाव होता त्या अनुषंगाने बोलल्या गेलं तर त्यामध्ये तथ्य आहे. मात्र ती काही भांडणं काही खूप मोठी झाली आणि वेगवेगळे 2 गट झाले, 2 गट वेगळे रजिस्टर झाले, असं काही झालं नाही. त्यामुळे चर्चेतून ज्या काही गोष्टी निघाल्या, जे काही आमचं काही ठरलं त्यानुसार आमचे 27 नगरसेवक आत गेले. 27मध्ये 4 अजून आम्ही जुळवू शकलो, आम्ही 31वर गेलो आणि 8 उभाटाचे नगरसेवक होते. या 8 उभाटाच्या नगरसेवकांनी तटस्थाची भूमिका घेतली असती, गैरहजर राहिले असते तरी काँग्रेसचा महापौर झाला असता. उभाटाने थेट स्वरूपामध्ये ही मतदान हे भाजपला केलं आणि त्यांनी ते भाजपला मतदान करणं टाळायला पाहिजे होतं, अशी निश्चित आमची भावना नाही तर आमची भूमिका आहे. आणि त्यांना काढलं नाही हे खरं. वंचितचे 2 गैरहजर राहिले आणि वंचितच्या 2 गैरहजरांना पक्षातून काढणं, त्यांच्या शहराध्यक्षाला बरखास्त करणं असं वंचित बहुजन आघाडीने केलं. तसं काही शिवसेनेनी हे केलं नाही. आता याचा बदला म्हणून जो विषय येतो तो बदलाची भावना आमच्या काँग्रेसमध्ये अजिबात नाही. आमचे नेते तर मोहब्बत की दुकान सांगतात आणि तीच आमची मोहब्बत की दुकान आहे. आता तिथे बदल्याची जी संधी आहे ही आम्हाला परभणीत आली होती. परभणीमध्ये आमचे 12 आणि उभाटाची 24. अशा वेळेस 12ची मनधरणी जी आहे ते सगळे विरोधक करत होते की तुम्ही UBTला बाजूला ठेवा, तुम्हीच महापौर व्हा, तुम्हीच उपमहापौर व्हा, तुम्हीच सर्व घ्या. पण अशा वेळेस आम्ही पक्षीय भूमिका घेतली आणि महापौर स्वतः न होता, आम्ही तुमची संख्या जास्ती आहे, तुम्ही महापौर म्हणा, उपमहापौर आम्ही व्हा, ही भूमिका स्वीकारली. त्यामुळे चंद्रपूरचा बदला घेण्याकरता भिवंडीपर्यंत दूर येण्याची आवश्यकता नव्हती. पण भिवंडीमध्ये तुम्हाला तुमची भावना काय आहे? बदला घेतला अशी आहे का तिथं BJPनं गेम केला अशी भावना आहे? नाही, तिथे BJP जेव्हा काँग्रेसचे नगरसेवक फोडून किंवा इतर पक्षाचे फोडून जेव्हा काही असं करते तेव्हा त्यांचा तो मास्टर स्ट्रोक ठरतो. मात्र आमच्यावर कुठेतरी अन्याय होतो अशी पण एक माझी तक्रार आपण रुजू करून घ्यावी. नाही त्याच्यामध्ये म्हणजे मुद्दा असा की बरोबर आहे, त्याच्याकडं आता असं आहे की BJP कडून जे बोललं जातं ते हे की त्यांना तर काही काढलेलं नाहीच आहे पक्षातून. त्यामुळे असं की तिथं म्हणजे BJPला काढलं नाही काढलं हा त्यांचा पक्षांतर्गत एक विषय आहे. तिथे असं झालं की आमचे 30 नगरसेवक निवडून आले आणि आमचे 30 आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या गटाचे 12, आम्ही दोन्ही मिळून 42 होतो आणि 42च्या आकड्यावर आमची कोंडी झाली.
मग तिथले 6 समाजवादी जे आहेत ते आमच्यासोबत यायला तयार नाही. त्यांनी शिंदे शिवसेनेला मतदान केलं. तिथे काही आघाड्या होत्या स्थानिक, त्या आमच्यासोबत यायला तयार नाही. त्यांनी शिंदे शिवसेनेसोबत आघाडी केली आणि 42 वरून आम्ही 46 वर 4 कसे जावं याची प्रतीक्षा करत आम्ही होतो. शेवटी त्यांचं आपसातलं जे सुरू होतं त्यामध्ये ट्रायंग्युलर झाली असती तर आम्ही आमचे 42च घेऊन तिथे गेलो असतो. तिथले खासदारी आहेत, त्यांच्याशी आमचा संवाद होता आणि यामध्ये BJPला सोडून म्हणजे BJP पक्षाचा राजीनामा देऊन त्या विचारांचा त्याग करून एक गट आमच्याकडे आला आणि तो थेट टिळक भवनला आला आणि तिथे त्यांनी सांगितलं की मी BJP सोडली आहे, हे माझं BJPचं आणि मला तुमच्या आघाडीमध्ये तुमच्या पक्षाच्या नेतृत्वामध्ये मला तुम्ही इथे सामावून घ्या. आता अशी जी शेवटच्या एक दिवसाआधी जे चित्र निर्माण झालं मग 42 वरच आम्ही पक्क पकडून राहायचं आणि 42 वरच आम्ही विरोधात चाललं जायचं हा एक ऑप्शन होता किंवा भाजप कोणी सोडून आलं आहे आणि ते टिळक भवनमध्ये येऊन आमच्या बाजूला बसून आमच्या काँग्रेसची भूमिका स्वीकारतो आहे, काँग्रेसच्या प्रणित नेतृत्वाखालच्या आघाडीमध्ये जर येतो आहे तर तिथे 42 जणांना विरोधात बसू न देता भाजप फोडली आहे आणि भाजप सोडून आला आहे अशा माणसाला महापौर करून उपमहापौर आणि जे इथं स्टँडिंग आहे त्याच्यात आम्ही सहभागी झालो. त्यामुळे भाजप जी फुटली आहे आता तिथे भाजपचा उमेदवार होता, आम्ही भाजपच्या माणसाला केलं, तो भाजप सोडला. आता असं जर गणित काढलं तर सध्या केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसचे किती लोक मंत्री आहेत म्हणजे काँग्रेस मुक्त भारत करता करता आता काँग्रेसयुक्त भाजप झाली आहे. तर या गणिताने आपण जर गेलो तर सरकारमध्येच असणारे लोक म्हणजे आजचं सरकारच काँग्रेसचं आहे असंही म्हणता येईल. त्यामुळे तिथे एक तो एक कुठेतरी एक अपरिहार्यता होती, एक निर्णय हा घ्यावा लागत होता आणि भाजप फुटली आहे त्या लोकांना आम्हाला महापौर करावं तुम्हाला लागलं. स्वीट रिव्हेंजची भावना आहे की अरे म्हणजे म्हणायचं नाही तसं पण नाही, रिव्हेंजचा ही अपरिहार्यता होती कारण बदला घेण्याची काही बदल्याचं राजकारण होऊच नाही. कारण बदला हा कसाही असला तरी तो बदलाच आहे आणि ती क्रिया नाही आहे, ती प्रतिक्रिया आहे. त्याच्यामुळे क्रियेमध्ये जगावं आम्ही त्यांना घेण्याची क्रिया केली. त्यांना पाहून घेऊ वगैरे वगैरे जे आहेत हे असं करण्यामध्ये भाजप काँग्रेसला पाहून घेता घेता आता त्यांचेच काय हाल झाले. त्याच्यामुळे त्यांच्या मनात बदल्याची भावना आहे आणि आमच्या आयडिया ऑफ इंडियामध्ये बदला कुठेच नाही. आणि आमचा नेता राजीव गांधी जर मोहब्बत की दुकान म्हणताय तर ती घेऊन भावना आम्हाला चालणं योग्य होणार नाही. त्यामुळे हा तिथला एक स्पेसिफिक असे अनेक उदाहरणं होते. मला याच्यासोबत आपल्याला सांगायला आवडेल की अनेक नगरपालिकांमध्ये अनेक महानगरपालिकांमध्ये सत्तेचे गणितं गोट्या फिरून आम्हाला खूप ठिकाणी सत्तेत जाता आलं असतं, मात्र ते टाळलं कारण वैचारिक बांधिलकी ही घेऊन कुठेतरी त्याची आवश्यकता आहे. आता भिवंडीमध्ये आमचे सगळ्यात जास्ती नगरसेवक अगदी 4 मतं आम्हाला दूर. चंद्रपूरमध्ये 1 मताने आमचा उमेदवार पडला. MIMचा जो आहे जसं अमरावतीमध्ये MIMनी BJPला मदत केली तशी चंद्रपूरलाही मदत केली. 1 मताने आमचा महापौर होऊ शकला नाही आणि ते 1 मत आम्हाला इतकं अवघड गेलं आहे की सगळी दूर चंद्रपूरची उत्तरही द्यावी लागतात. तसंच भिवंडीमध्ये 42 वर अडकून पडणं याच्यापेक्षा आपण पुढे पण जाऊ. जेव्हा हे निकाल लागत होते तेव्हा तुम्हालाही धक्का बसला की अरे बापरे आपले इतके आले निवडून असं ते कमी आले. या परिस्थितीमध्ये 2 भाग आहेत. तर अपेक्षा जी आहे थोडी जास्तीच होती. या निवडणुकांमध्ये तुम्हाला कोणत्या बेसवर अपेक्षा होती जास्त एकूण कारण राज्यामध्ये काँग्रेसचं बद्दल जे बोललं जातं जे चित्र एकूण दिसतं तर तुम्हाला कशाच्या बळावर हा विश्वास होता की आपल्या जास्त जागा येतील? राजकारणाला जो आता एकदम एक असं फारच मॅनेजमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू वगैरे जे बघितलं जातं तसं तेवढं सोपं हे जनमत किंवा जनभावना ज्या आहेत त्याला आपण ॲड्रेस नाही करू शकत. आणि हा जो भारतीय जनता पक्षाचा जे बुलडोजर सुरू आहे त्या बुलडोजरच्या विरोधातही अनेक लोक उभे ठाकलेले आहेत. या निवडणुकीतलं यशाच्या अपयशाच्या अनुषंगाने चर्चा जरूर होऊ शकेल, मात्र यामध्ये सर्वात जो मला पक्षाचा अध्यक्ष म्हणून जो अभिमान आहे तो आमचा कार्यकर्ता उभा राहिला. आमचा कार्यकर्ता हा लढाई लढला, नाहीतर विड्रॉल घे, तुझ्या केसेस करू, इतका मोठा पैसा सगळा आला. या पैशाच्या महापुरात व्यवस्था जी आहे ती पूर्ण निवडणूक आयोगी त्यांच्यासोबत, जिल्हा प्रशासन त्यांच्यासोबत, अशा बुलडोजर चालत असताना आमचा कार्यकर्ता जमिनीत पाय रोवून तो उभा राहिला. त्यामुळे निवडून आलेला जो आहे तोही आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, मात्र जो लढला हा अधिक महत्त्वपूर्ण आहे. आणि इंग्रज फार मजबूत होते, भारतीय नागरिक लढलेच, कोणत्याच अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकलं नसतं. कुठेतरी हा संस्कार जो आहे हा काँग्रेसवर आमच्यावर हा जरूर आहे. त्यामुळे
तिकीटं मागण्याकरता आम्ही साधा झेंडा पण दिला नाही, आम्ही गळ्यातला स्कार्फ जो आहे तोही दिला नाही. मात्र कुठचीच मदत न करता जेव्हा आमची निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती, मुलाखती, AB फॉर्म देण्याची प्रक्रिया, या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो कार्यकर्ता कमिटेड येत होता, तो उत्साहाने मुलाखत देत होता, त्यावेळेस एक सगळं जे वातावरण जे आहे आणि ती कार्यकर्त्यांची जी कमिटमेंट आहे ती बघून हा आत्मविश्वास वाढला की आपले लोक हे निश्चित निवडून येणार. यातल्या बऱ्याच लोकांना भाजप आणि अन्य पक्ष तिकीटं द्यायला तयार होती, मात्र ती तिकीटं न घेता ते काँग्रेसमध्ये थांबली. तर हे आपण जेव्हा फिरतो, फील्डवर फिरतो किंवा या दरम्यान सभा पण झाल्या, त्या सभांमधली गर्दी, त्यामधला असणारा प्रतिसाद, हा सगळा जो आहे या सगळ्यातून एक जाणवत होतं की आपल्याला जे कमी का असे ना मात्र यश मिळेल, मात्र ही लढाई आपण लढतोय, हा त्यातला जो संदेश होता हा जास्ती महत्त्वपूर्ण होता. आता म्हणजे बाकीच्यांच्याकडे जाण्यापूर्वी शेवटचं मी विचारतो की आता तुमच्यापुढं सगळ्यात मोठं जे चॅलेंज आहे ती राज्यसभेची निवडणूक आणि विधान परिषदेची निवडणूक. एकीकडे शरद पवार इच्छुक आहेत, दुसरीकडे उद्धव ठाकरे इच्छुक आहेत. एकूण जे आपल्याकडे विधानसभेतलं बळ आहे तर त्याच्यामध्ये एकच जण निवडून येऊ शकतो अशी स्थिती आहे. म्हणजे राज्यसभेलाही महाविकास आघाडीचा एकच येणार, विधान परिषदेलाही एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. तर मग त्याच्यामध्ये की तो तुम्हाला असं म्हणत ह्या दोघांचे हात हातात घेऊन पुढं चालायचं एवढंच आहे का? आता तुम्ही म्हणताय की आम्हाला राज्यसभा पाहिजे, आम्ही राज्यसभा लढू इच्छितो, तर तुम्ही त्याच्याबद्दल सिरियस आहात? हो. म्हणजे शरद पवारांना तुम्ही थांबा आणि आम्हाला द्या असं म्हणण्या इतपत पवारसाहेब हे मोठे नेते आहेत, त्यांना थांबा अशा स्वरूपाचं मध्ये कुठलंही म्हणण्याचं काही धारिष्ट आम्ही करू शकत नाही. मात्र एकंदरीत राज्यसभा जी आहे, कारण आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे विरोधी पक्ष नेते राज्यसभेचे, आणि अशा वेळेस राज्यसभेमध्ये जाण्याची संधी काँग्रेसला द्यावी अशा प्रकारची आमची आग्रह आहे, तशा प्रकारचा आमचा प्रस्ताव आहे आणि आमच्या मित्रपक्षांना विनंती देखील आहे. तर विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीचा जो चेहरा आहे ते उद्धवजी आहेत. तर उद्धवजींसारख्यांनी महाविकास आघाडीचं एक महत्त्वाचे आणि मुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती जी आहे त्या अनुषंगाने त्यांनी विधान परिषद द्यावा ही देखील आमची भावना आहे. आता या सर्व आमच्या भूमिका ज्या पक्षीय ह्या घेऊन बसता येईल, चर्चा करता येईल, दोघांचं मत काय हे जाणून घेता येईल. पवारसाहेबांच्याशी चर्चा न करता सर्व महाराष्ट्र त्यांच्याबद्दल बोलतं आहे, एकदा त्यांचंही या संदर्भातलं काय मत आहे ते जाणून घेता येईल आणि एकत्रित बसून या संदर्भात कुठलाही वाद आणि गोंधळ नाही आहे, ह्या असणाऱ्या भूमिका आहे आणि त्या स्वाभाविक आहे. नाही, कसा वाद नाही, गोंधळ नाही, कसं आणि किंवा धारिष्ट नाही असं कसं म्हणायचं? जर तुम्ही असं म्हणाल की आम्हाला राज्यसभा लढायची आहे तर याचा अर्थ सरळ दुसरा भाषेत असा होतो की तुम्ही लढू नका, थांबा म्हणण्याच्या अनुषंगाने. बरं, थांबा म्हणजे असं की म्हणायचं नाही पण म्हणायचं आहे तेच की आम्हाला राज्यसभा पाहिजे, म्हणजे की तुम्ही आता थांबा, आम्हाला पाहिजे. त्यांनी 60 वर्ष त्यांच्या संसदीय कारकिर्दीचे पूर्ण केले आहेत. अशा व्यक्तीच्या संदर्भात आणि पक्षही एका संक्रमणातून जात आहे, परिवारातही काही घटना घडलेल्या आहेत, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर काही जो सभ्यतेचा एक भाग म्हणून थोडं संयमाने घेतलं पाहिजे, ही असणारी आमची एक आदराची भूमिका आहे. मात्र राज्यसभेमध्ये काँग्रेसला संधी मिळावी ही आमची भूमिका आहेच ना. पण म्हणजे राज्यसभा तुमच्या लेखी शरद पवारांनी लढावी का तुम्ही लढावी? म्हणजे 60 वर्ष ज्यांचा अनुभव आहे, महाराष्ट्रातलं जे सगळ्यात मोठं नेतृत्व आहे त्यांनी लढावी का राज्यसभेमधले विरोधी पक्षनेते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांचे हात मजबूत होण्यासाठी काँग्रेसनं लढावी? महाविकास आघाडीने लढावी. बरं, पण त्याच्यामध्ये कुठं म्हणजे काँग्रेसनंच लढावी असं नाही आहे, महाविकास आघाडीनं म्हणजे त्यातल्या तिघांपैकी कुणीही लढावी नाही. यात काय अनेक गोष्टी या ओपन सिक्रेट स्वरूपामध्ये यामध्ये आपल्या पुढे आहे आणि त्या आता 5 तारीख ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. आजच आमच्या मित्र पक्षांच्या सोबत या संदर्भात पहिल्यांदा चर्चा झाली आहे. त्यामुळे म्हणजे थोडक्यात उद्धव ठाकरेंचं जाणं विधान परिषदेवर पक्का आहे, शरद पवारांच्या बद्दल अजूनही संभ्रम आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये या दोघांशी चर्चा न करता परस्पर आपण ठरवू शकत नाही. पण असं आहे की महाविकास आघाडीचा चेहरा आहे महाराष्ट्रातला उद्धव ठाकरे असं म्हणता, म्हणजे तुमची सहानुभूती त्यांच्याबद्दलची प्रेम ते त्याच्यातनं दिसतं. बरं, त्यात दुसरी गोष्ट ही आहे की तुम्ही दोघं जण एकत्र आलात की तुमची सीट पण निघूनच जाते ना, म्हणजे
विधान परिषदेची संख्यागणित संख्येगणित नाही, मुद्दा हा की तुमच्या मनामध्ये ह्या संभ्रमाच्या मागं कुठं ह्या दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरणाच्या चर्चा वगैरे हे पण आहे का, की अरे आपण यांना पाठवायचं आणि उद्या हे जर एकत्र झाले आणि हेच जाऊन NDA मध्ये बसले तर काय, असा प्रश्न त्याच्या मागं? आता दोन पक्ष एकत्रीकरणाचाही जो विषय आहे तो त्याचं खूप चर्चा झाली, दोन्ही बाजूनी चर्चा झाली. आता ती चर्चा होत असताना दोन्ही पक्षांना ही ठाम स्वरूपाची तर भूमिका ही घ्यावीच लागणार आहे आणि ते जेव्हा घ्यायची तेव्हा ते घेतीलही. तर त्यामुळे आता अजितदादांच्या जाण्यानंतरचा एक जो किवॉस आहे तो आपल्या ठिकाणी आहे. महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच नव्हे, ते एकंदरीत राजकारणच संकल्पनावस्थेतून जात आहे. त्यामुळे ह्या सहित सगळे जे प्रश्न आहे या सगळ्या प्रश्नांवर अत्यंत सौहार्दपूर्ण आणि मैत्रीपूर्ण जी आहे ती चर्चा जी आहे ती आपसूक घडून येईल ना. पण तुम्हाला काय वाटतं या दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? ते होतील, येतील? नाही, तर त्यात माझं फक्त मतच राहील किंवा अंदाज राहील. हां, तर तुमचं मत काय आणि अंदाज काय? नाही, आता अंदाज आणि मत दोन्ही व्यक्त करण्याचं जे टायमिंग आहे ते चुकलेलं आहे. अच्छा, आता ते दोन्ही व्यक्त करून काही त्याच्यात अर्थ नाही. हां, पण का चुकलं असं तुम्ही का म्हणता? नाही, अजितदादांच्या असण्याने आणि नसण्याने एक खूप मोठा एक पोकळी एक निर्माण झालेली आहे आणि त्या पोकळीच्या निमित्तानं काही अजून बरेचसे विषय हे त्यामध्ये उपस्थित झालेले आहे. त्यामुळे त्या संदर्भात आणि एकंदरीत तो त्यांचा अंतर्गती हा भाग आहे. त्यामुळे आम्हाला आमचा पक्ष सांभाळायचा आहे, पुढे जायचं आहे, आपलं सोडून द्यायचं आहे आणि दुसऱ्यांकडे कुठे जास्ती, अर्थात ते दुसरे नाही आहेत पण तरी अलायन्स पार्टनर आहेत. पण त्यामध्ये आता आगे देखो क्या होता पण है. तुम्हाला विश्वास आहे की ते राहतील तुमच्याबरोबर? पवारसाहेब जे आहेत हे भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही, त्यांची असणारी भूमिका होती. म्हणजे पवार साहेब का पवार साहेबांचा पक्ष? पवारसाहेब. आता पवारसाहेबांच्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे हे काही मला सांगणं काही जमणार नाही. हर्षवर्धन साहेब, वर्ष झालंय तुमचं काम सुरू झाल्याला. या वर्षभरात भाजपशी लढणं जास्त कठीण होतं की तुमच्याच पक्षातल्या मोठ्या नेत्यांचे रुसवे फुगवे काढणं आणि त्यांना कामाला लावणं जास्त कठीण होतं? नाही, काय जास्त कठीण? मी भाग्यवान होतो, माझ्याशी कोणी रुसलं नाही, माझ्याशी कोणी भांडलं नाही आणि सर्वजण जे आहेत हे मला जे आहेत माझ्यासोबत आहेत, मला सहकार्य करत आहेत. आणि तरी पण वडेट्टीवार आणि तो वाला चंद्रपूरचा वाद सुटत नव्हता अशी परिस्थिती नाही, होती. तो वाद सोडवला गेला ना. त्या वादामध्ये पक्ष कुठेच पार्टी नव्हता, मी कुठेच पार्टी नव्हतो. त्यामुळे माझी दोघांना सोबत घेण्याची भूमिका होती. पण तरी मग असं चित्र का दिसलं सपकाळ साहेब की जेव्हा ह्या सगळ्या निवडणुका सुरू होत्या तेव्हा भाजपचे आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते अक्षरशः दिवसाला 4-4, 5-5 सभा करत होते, मोठ्या प्रमाणात फिरत होते, महाराष्ट्र पालथा घालत होते, तेव्हा काँग्रेसचे नेते मात्र अशा पद्धतीने प्रचार करताना फिरताना दिसले नाही. आणि याच्याही मागे मग रुसवे फुगवे आहेत, ते त्यांच्याच मतदारसंघात आहेत, ते पक्षाचा विचार करत नाही, असं सगळं बोललं जात होतं. यामध्ये आम्ही जी स्ट्रॅटेजी हातात घेतली होती आणि ज्या स्ट्रॅटेजीनुसार आम्ही काम केलं त्यात विभागीय कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशी संरचना केली होती आणि त्या संरचनेमध्ये त्या भागात त्या आमच्या तिथल्या नेत्यांनी जे आहेत ते अधिक लक्ष द्यायचं ही स्ट्रॅटेजी आम्ही केली होती. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर न फिरता, कारण अनेक अडचणी होत्या, खूप उमेदवारांना अर्ज भरणे, विड्रॉलच्या अनुषंगानं किंवा इतर काही गोष्टी होत्या, त्यासाठी विभागीय पातळीवर एक निरीक्षकांची आवश्यकता होती आणि आम्ही त्या स्ट्रॅटेजीतून पुढे गेलो. सपकाळजी, असं आहे की आत्ता ज्या बातम्या समोर येत आहेत, राज्यसभेची चर्चा सुरू झाली आहे, भाजपकडून जवळपास नावं निश्चित झाल्याचंही कळतं आहे. दुसरीकडे राज्यसभेला मतदान कसं करायचं ह्याच्यासाठी ते आमदारांचं शिबिर वगैरे घेत आहेत. इथपर्यंत भाजपची तयारी आता सुरू झाली आहे आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की आज तुमची पहिली बैठक झाली, कोण राज्यसभेवर जाणार या संदर्भात. या सगळ्याचा फटका बसेल असं नाही वाटत? नाही, यामध्ये मतदानाची प्रक्रिया आमदारातूनच जाणार आहे आणि त्यांना काही असं विशेष प्रशिक्षणाची वगैरे काही विशेष आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आणि भारतीय जनता पक्षाची आता कोणची नावं यांनी पाठवले, कोणचे खरे कोणचे खोटे, त्याचंही बरंच गुऱ्हाळ हे चालणार आहे. आपण असं म्हणताय की आमदारांना प्रशिक्षणाची गरज नाही, पण गेल्या निवडणुकांचा जर अनुभव पाहिला तर महाविकास आघाडीच्या आमदारांचीच मतं डिबार झाल्याचे सुद्धा अनुभव आहेत ना.
हो, ते मतदान चुकवायचं प्रशिक्षण घ्यावं लागतं, मतदान योग्य करण्याचं घ्यावं लागत नाही. त्यात काँग्रेसची जास्त होती, त्याच्यावर अजून कारवाई पेंडिंगच आहे. हर्षवर्धनजी, तुम्ही मगाशी राजू सरांनी प्रश्न विचारला की राज्यसभेची निवडणूक कोणी लढवावी, काँग्रेस, राष्ट्रवादी की ठाकरेंच्या शिवसेनेने. तुम्ही उत्तर दिलं की ही मवियांनी लढवावी. पण सध्या मवियाची दिशा आणि दशा याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण संजय राऊत म्हणतात की काँग्रेस म्हणजे ओव्हरऑल जे इंडिया आघाडीचं नेतृत्व करतायत त्यांच्यावर ते अप्रत्यक्ष काँग्रेसच्याच नेत्यांची उदाहरणं देऊन काँग्रेस त्या इंडिया आघाडीच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करतायत. आपण महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील बघितल्या. तुमचा कोणाशी एकमेकांशी ताळमेळ नव्हता. मुंबईत त्याचं चांगलं उदाहरण आहे की तुमचं आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं एकमेकांशी काहीच कॉर्डिनेशन नव्हतं. मग मवी आता फक्त नावापुरती, सोयीपुरती उरली आहे. 2019ला एक विशिष्ट राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आणि त्यातून महाविकास आघाडीचा जन्म झाला. 2024 येता येता महाविकास आघाडीचा इंडिया अलायन्स आला आणि इंडिया अलायन्समध्ये आम्ही विधानसभा आणि लोकसभा 2 निवडणुका लढलो. 2 निवडणुका लढल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या. तिथे सगळ्या पक्षांनी स्थानिक पातळीवरची किंवा पक्ष त्यांच्या पक्षाला योग्य वाटेल अशी भूमिका सगळ्यांनी घेतली आणि त्यानंतर आता बरंच पुढे आल्यानंतर पुलाखालून बरंच पाणी हे गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीत तिन्ही पक्षांनी एकत्र बसून पुढची रूपरेषा काय आहे ही ठरवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे एक संवाद जो आहे, हे हेल्दी संवाद जरूर या तिन्ही पक्षांमध्ये हा स्थापन झाला. नाही, हर्षवर्धनची नेहमी हीच भाषा केली जाते की एक हेल्दी संवाद गरजेचा आहे, पण तो कधी होताना दिसत नाही आणि त्याकरता कोणीच पुढाकार घेताना दिसत नाही. आणि आता हेल्दी संवाद करून काही फायदाच नाही, कारण पुढचे 3 वर्ष काही निवडणुकाच नाही आहे. बरोबर आहे. विधानसभेचा कामकाज करत असताना विधिमंडळामध्ये आम्हाला अधिक एकोपाय नाही, कारण एक विरोधी पक्ष म्हणून आम्ही सोबत असल्यामुळे तिथे एकोपायची आणि ही जास्ती आवश्यकता आहे. आणि खाली ग्रासरूटवर भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला मदत होणार नाही, ही स्ट्रॅटेजी आमची राहिली पाहिजे. आणि त्या स्ट्रॅटेजीतून मागच्या काळात जे आलेले काही अनुभव असतील त्या अनुभवाची पुनरावृत्ती होऊ नये हे त्या हेल्दीनेससाठी अत्यंत आवश्यक आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा चंद्रपूरकडे घेऊन जातो, कारण तुम्ही म्हणालात की तुम्ही त्यांचे रुसवे फुगवे हे सगळे संपवले होते. पण तुम्हाला असं नाही वाटत की त्यात उशीर झाला? म्हणजे 2 नेत्यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे, त्यामध्ये आपली सत्ता हातातून चाललेली आहे, तेव्हा दोघांनाही बाजूला ठेवावं. तुम्ही तिथे एंट्री करणं गरजेचं होतं, सगळं चार्ज घेणं गरजेचं होतं आणि पुन्हा तिकडे चंद्रपूरमध्ये काँग्रेसची सत्ता प्रस्थापित करणं गरजेचं होतं. पण हे करता आलं नाही, म्हणून त्याला आता आपण ते टाळलं, असा त्याला एक लेबल लावून तुम्ही स्वतःचं अपयश झाकताय असं तुम्हाला वाटत नाही का? त्याला फक्त एक ओळ ॲड करतो. तुम्ही बदलापूरमध्ये 12 जणांना लगेच पत्र काढून काढलं होतं पक्षातनं. तो कणखरपणा चंद्रपुरात का दिसला नाही? म्हणजे तितकी तत्परता किंवा आक्रमक हर्षवर्धनजी आम्हाला. चंद्रपूरमध्ये 2-1 करायचे होते आणि ते 2-1 झाले पण, आणि आमचा एक गट 27 जणांचा हा गठीत झाला. मी पुन्हा आपल्याला सांगतो की आम्हाला अधिक 7 जागा जर अधिक आल्या असत्या तर आमचं स्वतंत्र आमची सत्तेत तिथे गेलो असतो. आता त्यामध्ये वंचित आणि उभाटा यांनी एक गट केला, त्याची 10 मतं होते. MIMचं 1 मत होतं, 2 अपक्ष होते आणि इतर काही एक आघाडी होती त्यांचं होतं. तर या सगळ्यांना सोबत घेता घेता आम्ही 31पर्यंत गेलो. तर आम्ही 27चे 25 नाही झालो, 27चे 20 नाही झालो. नाही, हे अंकगणित तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण कालच वडेट्टीवार पुन्हा बोलले की तिकडे खासदार जे आहेत त्यांच्याकडे जबाबदारी होती सगळं जुळून आणण्याची आणि त्यांच्यामुळे हे सगळं गणित फिसकटलं. आणि शिवसेनेचे म्हणजे UBTचे जे नगरसेवक होते तेही हेच म्हटले की खासदार जे आहेत तिकडच्या त्यांनी दिलेल्या वागणुकीमुळे आम्ही हे जाऊ शकलो नाही किंवा गेलो नाही. तर तुम्हाला याच्यात असं कोणी एक विलन किंवा कोणी एक जबाबदार असं ठरवता का नाही आलं पक्षाकडून? यांच्यामुळे झालंय. UBTनी असं सांगू नये, कारण आमच्यात वडेट्टीवार बोलतायत सर. नाही मी येतो ना त्यावर. UBTनी आमच्यात काही असेल, आमच्यातलं कोणी जर तक्रार असेल तर त्यांनी ते येऊन बसून मोडायला पाहिजे होती, जास्तीत जास्त गैरहजर राहायला पाहिजे होतं. तुम्ही थेट भारतीय जनता पक्षाला मतदान करतात तर हे काही हे समजण्याच्या पलीकडे आहे. दुसरा विषय जो आहे तो हे होऊ शकलं नाही, हे घडून आणायला पाहिजे होतं. याकरता वडेट्टीवार पण जबाबदार आहेत, खासदार जबाबदार आहेत, मी पण जबाबदार आहे. कारण शेवटी जो मॅजिक फिगर आहे त्या मॅजिक फिगरपर्यंत आम्ही जाऊ शकलो नाही, हे खरं आहे. मात्र जे रंगवलं जात आहे की अंतर्गत बंडाळीमुळे झालं आहे, हे तितकंसं खरं नाही आहे. मी फक्त एक प्रश्न भारतीयांच्या प्रश्नालाच कंटिन्यू करतोय. तुम्ही सांगितलं होतं की एक स्ट्रॅटेजी होती की सगळ्या नेत्यांनी महाराष्ट्रभर काही फिरायचं नाही, पण तुमच्या 38 ते 40 सभा झाल्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पूर्ण काळामध्ये. पण तुमचे सगळे नेते जिल्हा-जिल्हानिहाय वगैरे थांबले. त्यांनी त्यांच्या काय एरियामध्ये प्रचार केला, निवडणूक लढवली. पण जे निकाल लागले, ज्या पद्धतीने काँग्रेसचे आकडे एकदमच कमी आले, तर तुम्ही तुमच्या त्या सगळ्या लोकल लिडरशिपला
किती गुण द्याल? ते पास झालेत का फेल झालेत? प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही आता तिकडे काही वेगळा विचार करताय का, की जिल्हा लेवलचे लोक ज्यांना तुम्ही तिकडे थांबवलं होतं, जबाबदाऱ्या दिल्या होत्या, त्यांच्या नेतृत्वात तिकडे काँग्रेस सत्तेत येऊच शकली नाही किंवा सत्तेच्या जवळ 1-2 ठिकाणीच गेली आहे. ज्या ठिकाणी नाही आली त्या ठिकाणी तुम्ही असं काही ठोस या निवडणुकांमध्ये जे झालं ते कधीच कोणी पाहिलं नाही, हे सर्वस्कृत आहे. म्हणजे बोगस मतदार पकडल्या गेल्याचं आपण पण सकाळपासून दाखवलं, पैसे कसे वाटतात आहे मंगल कार्यालय वोटर आणणं. त्यामुळे या सगळ्या निवडणुकींचं आणि थेट पक्षाचं बळ, हा मला असं वाटतं की ते सरळ त्याचं कनेक्शन नाही. यामध्ये हे जरूर आहे की आम्हाला संघटना बांधणीचं काम हे जोरात करावं लागणार आहे. आम्हाला जुन्या नेत्यांचं मार्गदर्शन घेऊन नवीन मोठी टीम आम्हाला ही पक्षात आणावी लागणार आहे. हे काम आम्हाला जरूर मोठं करण्याची आवश्यकता आहे. आणि उद्यापासूनच आम्ही ज्यांना ज्यांना तिकीटं दिले या सगळ्यांचं 3-3 दिवसांचं आम्ही एक कार्यशाळा, त्याला प्रशिक्षण मी म्हणणार नाही, यांची सगळ्यांची कार्यशाळा घेतो आहे. आणि या सगळ्यांना ज्यांनी आमचं नेतृत्व केलं, ज्यांनी तिकीट घेतलं, आता यातले जे फ्युचर लीडर्स आहेत हे आम्हाला शोधायचे आहेत. ते तालुका पातळीवर, वॉर्ड, प्रभाग या संरचनेमध्ये जायचं आहे. त्यामुळे खूप मोठी कष्ट आणि मेहनत घेऊन आम्हाला संघटना उभी करावं लागणार आहे, हे खरं आहे. त्यामुळे नेत्यांपुरता हा विषय नाही, त्यांची मदत निश्चित झालेली आहे. मी पुन्हा अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की वर्षभरात मला कोणीही अडवलं नाही. आणि आता एक प्रशिक्षण आता कोकणाचं उद्या आहे, म्हणजे जिथे आम्ही सगळ्यात कमी आहोत. नाही तर सर्वसाधारण काय असतं की जिथे तुम्ही कम्फर्ट आहात तिथून प्रशिक्षण सुरू करतात, जिथे सगळ्यात मोठं आव्हान आहे आम्ही तिथे कोकणातून करतो आहे. 10-11-12 तारखेला त्र्यंबकेश्वरला आम्ही नाशिक डिव्हिजनचं करतो आहोत. त्याच्या पाठोपाठ महानगरपालिकेचं पण आम्ही करणार आहोत. त्यामुळे या संघटना बांधणीच्या कामाला आम्ही जोरकस पद्धतीने लागलो आहे. यामध्ये हे येणारं जे पुढचं 1 वर्ष आहे हे संघटनात्मक वर्ष, संघटनेचं वर्ष म्हणून मी जाहीर केलं आहे 18 तारखेलाच. आणि त्यामध्ये आमची एक संघटन सृजन नावाची एक प्रक्रिया दिल्लीवरून जी सुरू झाली आहे, त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये तालुका आणि मंडल सेक्टरचे अध्यक्ष हे 1 वर्षात कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये होतील, हा संकल्प मी घेतला आहे. हर्षवर्धनजी, तुम्ही सर्वोदयी चळवळीतनं आलेले आहात आणि तुम्ही आत्ताचं जे राजकारण आहे ते करू पाहत आहात. तर तुम्ही जेव्हा राजकारणाची सुरुवात केली ती आणि आत्ताचं राजकारण, तुम्हाला काय जाणवतं त्याच्यामध्ये? कसं तुम्ही ॲडजस्ट कसे झालेले आहात? नाही, ॲडजस्ट तर नाही झालो आहे, पण मी मायक्रो डायव्हर्सिटीचा आदर करणारा माणूस आहे. त्यामुळे ते जे बदल आहेत ते बदल साक्षीभावाने बघतो आहे. आणि आपण जो घेतलेला वसा आहे हा पक्का पकडून घेऊन चालला पाहिजे, हा ही माझी मिशन आहे. आणि त्या मिशनमध्ये मी कार्यरत असणारा एक कार्यकर्ता, एक सैनिक आहे. बदल म्हणजे आता कम्प्लिटलीच जो मी जेव्हा निवडणुकांमध्ये राजकारणात, समाजकारणातून राजकारणात जेव्हा आलो. पण मुळामध्ये तुम्ही आलात कसे? तुम्ही सर्वोदयाकडे कसे वळलात? सर्वोदयाकडे हा आयडिया ऑफ इंडिया, जो भारत कसा असला पाहिजे या अनुषंगानं एक संविधानाचं स्वप्न, एक स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचं स्वप्न आणि एक स्वराज्य जी संकल्पना आहे, स्वराज संकल्पना ही प्रामुख्याने 2 जणांनी आपल्याला दिली. एक शिवाजी महाराजांनी दिली, ती संविधानात आली, आणि नंतर त्यासोबत ती गांधींनी दिली. त्यामुळे खेड्यांकडे परत चला, हा जो एक शाश्वत विकासाचा जो मार्ग आहे तो मला भावला. आणि मी जिल्हा परिषदेचा सदस्यही नंतरच्या काळात झालो. त्यामुळे तो खेडे सक्षम झाली पाहिजे, रोजगार झाला पाहिजे, उत्पन्न वाढलं पाहिजे, हा जो सर्वोदयाचा विचार जो होता हा मला जीवनशैली स्वरूपामध्ये त्याचं दर्शन मला झालं. त्यामुळे तो विचार भावला आणि त्या विचारात खूप मोठे ठाकूरदासजी बंगसाहेबांसारखे, गंगाप्रसाद अग्रवालजींसारखे, सिद्धराजी ढड्डांसारखे त्या काळात नेते होते. त्या नेत्यांचं मार्गदर्शन, त्यांच्याशी संवाद, त्यांच्याशी चर्चा, स्वातंत्र्य संग्रामातले सगळे चित्र, सुभाषचंद्र बोस त्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळालं असतं, गांधींच्या दोघात फरक काय, फाळणी कशी झाली, काय झाली, तर या सर्वांमध्ये त्याची जी उत्तरं मिळाली ती एक भारतीय म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून मला ती सगळी भावली आहे. आणि त्याच विचाराला आपण आयुष्यभर चाललं पाहिजे, ही प्रेरणा त्या माझ्या उमेदीच्या काळात मला मिळाली. पण तेव्हा तुम्हाला चर्चा करायसाठी असे नेते होते, आता तुम्ही चर्चा कोणाशी करता? आता अशी नावं सांगता येतील तुम्हाला की यांच्याशी मी चर्चा करू शकतो, अशी नावं? आपुलाची वाद आपल्याशी, हा जो चंद्रकांत वानखेडेंचा जो संदेश आहे तो करून आता पुस्तक मित्र आहेत. आणि ते कदाचित तुम्हाला या ठिकाणी पॉलिटिकल उत्तर वाटेल, मात्र राहुल गांधी एक व्यक्ती अशी आहे की त्यांच्याशी आपण हा सगळा द्वंद्व
हे आपण त्यांच्याशी बोलू शकतो. आणि त्यांच्याशी एक चांगला माझा संवाद असल्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं एक ट्विन स्वतःला करणं आणि त्यांच्याजवळ एक इंटरनॅशनल पण एक थॉट आहे, दुसरीकडे एक स्पिरिच्युअल पण थोडा थॉट आहे. त्यामुळे ते एक आहेत. आणि आता सर्वसामान्य माणसाशी अधिक बोललं पाहिजे असं मला व्यक्तिशः वाटतं. त्यामुळे तो शेतकरी असेल, कष्टकरी असेल, जो घाम गाळतो आहे, ज्याचं कष्टावर आधारित जीवन आहे, अशा माणसाशी बोलणं मला खूप आवडतं. मग ती बसस्टँडवरची एखादी म्हातारी असेल किंवा एखादं काम करत गृहउद्योग, छोटा उद्योग टपरी वगैरे लावून करत असेल, तर आज रोजी यांच्याजवळून जे काही दर्शन, त्याला मार्गदर्शन आपण म्हटलं पाहिजे, ते जे दर्शन येतं आहे की ती जास्ती दिशादर्शक आहे. सपकाळजी, आपण स्वराज्य या संकल्पनेबद्दल बोललात. शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य दिलं ते सर्वमान्य, सर्व स्वीकृत आहे. दुसरा तुम्ही नाव घेतलं महात्मा गांधीजींचं. पण स्वराज्य म्हटलं की आणखी एक नाव डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे बाळ गंगाधर टिळकांचं. लोकमान्यांच्या नेतृत्वाचा अस्त आणि गांधीजींच्या नेतृत्वाचा उदय हा काळ साधारणपणे सारखा आहे. मग या दोघांच्या स्वराज्य या संकल्पनेत तुम्हाला काय फरक नाही, जाणवतो? त्या पूरकच आहेत. यामध्ये जेव्हा संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद करून आणलं आणि साखळ्यांवर बांधलं, तर तेव्हा बांधत असताना छावा चित्रपटामध्ये सगळ्यात फारच फंटॅस्टिक जो एक सीन आहे, तेव्हा औरंगजेब जाऊन संभाजी महाराजांना विचारतात आहे की आखिर हे स्वराज क्या है, की ज्यामुळे माझ्या 6 लाख सैनिकांच्या कत्ली झाल्या, माझं एवढी दानादान उडाली. तर ते जे स्वराज आहे, ते जे स्पिरिट आहे, ते पण स्वराज यातलंच आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं तर आहेच, मी शेंगा खाल्ल्याने टरफलं का उचलू, हा तर बोलण्याची संधी मला वारंवार शाळेत मला कमी मिळाली. एकदा काही त्याच्यापेक्षा जास्ती यावेळेस आता तो आहे. आणि यात बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानातही ते स्वराज आणलेलं आहे. त्यामुळे हा जो फ्लो आहे, आणि याच्यात अनेक आहे ना, म्हणजे हा स्पेसिफिक यांचा नाही, हा एक विचार आहे, एक थॉट आहे, एक फ्रिक्वेन्सी, आणि यात अनेकांचं योगदान आहे. पण ह्या शेंगा फोलकट तुम्हाला सगळ्यात जास्त कधी आठवलं? आत्ता? नाही, हे औरंगजेब आणि फडणवीस जेव्हा झालं तेव्हा. अच्छा. हां. आणि तुम्हाला म्हणजे आता जेव्हा वर्षभरातले वाद तुम्ही आठवतात, तेव्हा त्यातला सगळ्यात बकवास कोणता होता असं तुम्हाला वाटतं? हाच होता? हा बकवास हा शब्द नाही, पण हा मला दुःखद होता. म्हणजे तुम्ही पूर्ण 70 मिनिटाचा बघा, तुम्ही प्रश्न काय विचारला बघा, तिथे तुम्ही काय बोलताय, आणि एकात त्यातला एक शब्द हा उचलून जर त्याचं राजकारण अच्छा, केलं जातं. टिपूवाला म्हणताय तुम्ही? हो हो हो. अच्छा, तर म्हणजे तो मला वाटलं की फडणवीस औरंगजेबच्या बद्दल तुम्ही. फडणवीस औरंगजेबाच्या बद्दल मी काय सांगितलं की दोघांची मोटस ऑपरेंडी एक आहे. आणि ते क्रूर होते, हे क्रूर आहेत. मी हे बोललो, त्यांचा भाऊ दारा शिकोला कसं मारलं आणि इकडे संतोष देशमुखांची हत्या कशी झाली, असं आता राजकीय विरोधकांमध्ये टीका करत असताना मी दिलं. मी त्यांना काही त्यांनी तसा अंगरखा घालत होते वगैरे वगैरे असं काही मी बोललो नाही. तर यांच्या क्रूरतेमध्ये, फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये जी लॉ अँड ऑर्डर बिघडली, तेव्हा स्वारगेटचा झालेला बलात्कार होता, संतोष देशमुखची हत्या होती, मंत्री राजीनामा देत नव्हते, अशा सगळ्या कोयता गँग, आका, खोक्या असे शब्द वारंवार जे येतात, त्या अनुषंगाने मी केलेली, मी त्यांची ते कोल्ड ब्लडेड मर्डर करतात, मी त्यांची मोटस ऑपरेंडी आणि नथुराम गोडसेची एक आहे असं पण म्हटलं. तर ती काही गाजली नाही जास्ती, ते पण कारण त्यांना ती परवडणारी नव्हती. औरंगजेबाची करून त्यांना जरा त्याच्यातून पोलरायझेशन बहुतेक करून घ्यायचा त्यांना संधी मिळाली, म्हणून त्याचं त्यांनी भांडवल केलं असावं. नाही, पण तुमचं तसं विरोधक म्हणून टीका करताना टार्गेटवर फडणवीसच असतात जास्तीत जास्त वेळ. म्हणजे सत्ताधाऱ्यांमधल्या इतर नेत्यांपेक्षा तुम्ही राज्याच्या प्रमुखांवर टीका करता, तर ते म्हणजे विदर्भ कनेक्शनमुळे नाही. मी आता अजितदादा नाही आहेत, अजितदादांवरही मी फारच म्हणजे मार्मिकतेने आणि तशाच शब्दांमध्ये करत होतो, एकनाथ शिंदे साहेबांच्याही करत होतो. पण आता फडणवीस जे आहेत ते सर्वात जास्ती आमदार त्यांच्याजवळ आहेत, सगळ्यात बाहुबली ते आज रोजी ते आहेत, आणि त्यांच्याच पॉलिसींवर मी पॉलिसी ओरिएंटेड, गृह विभाग त्यांच्यावर आहे, मी त्यांच्या संदर्भातच बोलेल. ते राज्याचे मुख्यमंत्री आहे, मी त्यांच्या संदर्भात, वीजेचा फार मोठा प्रश्न आहे, त्यांच्या संदर्भातच बोलेल. त्यांनी दिलेले जे आश्वासनं आहेत ते पूर्ण करत नाही, त्यांच्यासोबत बोलेल. तर तिन्ही पक्ष जे आहेत, तिन्ही पक्षांच्या अनुषंगाने तो बोलू. मात्र एक मोठा फेस हे देवेंद्रजी असल्यामुळे मला त्यांच्यावर बोललंच पाहिजे.
नाही, मगाशी तुम्ही बोलताना तुमची सुरुवातीची निवडणूक आणि त्या राजकारणाबद्दल आणि आत्ताचं राजकारण बदललेलं त्याच्याबद्दल बोलत होतात. तुम्हाला काय बदल जाणवतोय आता एकूण मतदार म्हणून निवडणूक लढणं इतकं अवघड झालेलं आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, सर्वसामान्य लोकांना? मी पहिली माझी निवडणूक 14,500 रुपयांमध्ये जिल्हा परिषद सदस्य झालो होतो. मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना दुसरी निवडणूक लढलो, मी 30,000 रुपयांमध्ये निवडणूक लढलो. मी 2 आमदारकीच्या निवडणुकीमध्ये फार कमी नसल्यासारखाच हा खर्च केला. तर हे आज मला सांगत असताना तुम्ही मला खोटं बोलतोय असं म्हणाल की काय, अशी एक म्हणजे शंका यायला लागली, तर हा एक सगळ्यात मोठा असणारा हा बदल आहे. माझ्या येत असताना जो अजूनही आहे त्याला फुंकर घातलून त्याला चेतवलं पाहिजे, त्याला जागवलं पाहिजे, तो झोपी गेलेला आहे का काय हेही बघितलं पाहिजे. तेव्हा नागरिक होता. मतदान देणारा माणूसही मतदान द्यायचा आणि मतदान न देणारे म्हणायचे की मी मतदान करत नाही. मतदार तो करत नाही, मात्र त्याच्या घरी आपल्याला काही सभा मिटिंग घ्यायची असली तर त्याचं घर आपल्याला मिळायचं, त्याला मदतीचं काही काम पडलं तर आपण त्याला करायचं, तोही आपल्याला करायचं. तर ही एक जी संवाद आणि सभ्यता जी होती, एकीकडे सभ्यता कमी झाली आणि एक सिटिझनशिप जी आहे ती कमी झाली. आता केवळ आपण मतदार आहे आणि तो मतदार आता उपलब्ध आहे, म्हणजे तो विक्रीकर्ता उपलब्ध आहे किंवा त्याच्या जातीय त्याच्या धार्मिक अस्मिता ज्या आहे त्या चेतून तो आपल्याकडे वळवता येतो आहे. तर नुसतं मतदार म्हणून जो आता वावर आहे तो खूप मोठा एक बदल आहे. आणि नुसता मतदार म्हणून जो तो राहिला नागरिकत्व सोडून, तर ते खूप हार्मफुल आहे. आणि तो आता केवळ मतदार आहे म्हणून पैशाचा फार मोठा उपयोग आहे. तर पैसा खर्च करून जर लोकप्रतिनिधी निवडून आला तर तो देश विकणारच आहे. मग तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही राज्याचा असो, जर निवडणुकीत वगैरे 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 एवढे बजेट आता हा नगरसेवक व्हायला जर लागत असतील तर तो महानगरपालिकेत जाऊन, जिल्हा परिषदेत जाऊन, ग्रामपंचायत जाऊन, विधानसभेमध्ये जाऊन काय करणार आहे? तर हा भ्रष्टाचाराला जी एक राजमान्यता कुठेतरी मिळत राहिली आहे हे फार चुकीचं आहे. आणि या गतकाळातले जे सगळे स्कॅन्डल्स, सगळे जे वेगवेगळे भ्रष्टाचाराचे सगळे प्रयोग आणि सगळे जे भ्रष्टाचाराचे प्रकरणं पुढे यायला लागलेले आहेत, यातून वोटरवरही एक चुकीचा संस्कार चालला आहे. त्यामुळे 50 खोके एकदम ओके असा एक नारा आला आणि तो इतका पॉप्युलेट झाला, तर मतदार म्हणतो अरे माझं काय मग याच्यात? तर ही एक घडी जी विस्कटलेली आहे, ही घडी विस्कटलेली घडी आपण चांगली कशी करू शकतो? भाजपचा आणि आमचा स्वप्नातला भारत वेगळा आहे, त्यांची राजकारणाची पद्धत आमची पद्धत वेगळी आहे. अरे पण या देशाचं काय, या समाजाचं काय? तिथे कुठेतरी सभ्यतेचा जो अभाव होतोय तो दुरुस्त झाला पाहिजे. आम्ही विद्यार्थी दशेत असताना, पुढे युवकावस्थेत असताना, काम करत असताना भाजपचे कार्यकर्ते आम्हाला भेटायचे, आम्ही भेटायचो, एक मित्रता होती, एक संवादरता होता, आम्ही काही एकमेकांची गळे घोटायला निघालो नव्हतो. पण आता 2 पक्षाचे 2 विचाराचे लोक म्हणजे पाऊनगीवचीच भाषा करायला लागले. तर हा जो बदल आहे तो बदल हा फार कासावीस करणार आहे आणि हा चुकीचा आहे. त्यामुळे टोळी युद्ध करायसाठी निघालो आहे का 2 वेगवेगळ्या देशाचे नागरिक आहेत, हा जो द्वेष, मत्सर आणि स्वतःचा जो हेका आहे आणि तो आग्रह, हा एक खूप मोठा बदल आहे. पण तो कसा कमी होईल? याच्यात संवाद आहे. आपल्याला मनमोकळेपणाने मतं व्यक्त करता आली पाहिजे. गव्हर्नन्स जे आहे ते चांगलं दिलं पाहिजे. पैशाचा वापर हा पण निवडणुकांमध्ये असं आहे की आता ते इतके आपल्या हाडीमाशी समाजाच्या म्हणजे गेलेलं आहे ना की पैशातनं निवडणूक, पैशातनं राजकारण, मतदानासाठी पैसा, तर हे चक्र कसं संपणार? ते कुठं तुटणार? सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता, हे जे एक चक्र चालू आहे हे तोडल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि हे जर सभ्यतेने आणि सर्वांनी मिळून जर तोडलं नाही तर आपण अराजकतेकडे देशाला घेऊन चाललो आहे. ती अराजकता जर टाळायची असेल तर हे चक्र तोडणं आवश्यक आहे. ते तोडण्याकरता काय तर एक खुलेपणाही जो आहे, अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे, छोटे दिल कोई बडा नहीं होता और टूटे दिल कोई खडा नहीं होता. आता हे विरोधक असूनही मी त्यांना कोट करतो आहे. तर ते त्यांचा वजूद होतं, त्यांचं तेवढं अस्तित्व होतं, त्यांचा तेवढा सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका होती, तिचा अभाव आहे. त्यामुळे आता हा शासकीय योजनेमध्ये भ्रष्टाचार हा एक मोठा एक कळीचा मुद्दा झाला आहे. शासकीय जमिनी किंवा इतर ज्या काही जमिनी आहेत त्याच्यातून पैसा हा एक मुद्दा आहे. त्यानंतर जे अवैध व्यवसाय जे आहेत, म्हणजे ड्रग्ज बिगसारखे जे व्यवसाय, गुटख्यासारखे व्यवसाय, त्यातून येणारा पैसा आणि गुंडागर्दीतून येणारा पैसा, आता हा सगळा पैसा जर येत असेल आणि तो जर राजकारणात जर वापरला जात असेल तर
आता सत्तेतून संपत्तीच्या पलीकडे आता हे सगळं जे क्रूड चक्र फिरायला लागलं हे थांबलं पाहिजे. आणि यावर जो इलाज आहे तो इलाज आहे सत्तेचं विकेंद्रीकरण. ते 73वी 74वी घटनादुरुस्ती जी झाली तिला अधिक प्रभावी पद्धतीने राबवलं पाहिजे. सर्व अधिकार 4250 आमदार आणि 750 खासदार यांच्या हातात सगळी जर सत्ता दिली तर हे बॅलन्स चुकलेलं. म्हणजे या सगळ्या गोष्टींचं कारण काय, तो बॅलन्स जे आहे ते सत्तेचं चुकलेलं आहे. पहिले आमदार लोक सरकार चालवायचे, मग मंत्री चालवायला लागले, आता एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री 3 जण चालवतात आहे. तर ही सगळी सत्ता जी एकवटली आहे देशातही जी आहे ती मोदी साहेबांजवळ, अमित शहाजींजवळ सगळी सत्ता त्यांना त्यांच्याजवळ पाहिजे, सगळी सत्ता यांच्याजवळ पाहिजे. आणि ती जाऊ द्या ना, ग्रामसभेत जाऊ द्या, वॉर्ड सभेत जाऊ द्या, तुम्ही अधिकार द्या, अधिकाराचं विकेंद्रीकरण करा. पैसा कुठे खातला जात असेल, भ्रष्टाचार होत असेल तर कायदे तयार करा. टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजीचा वापर करा. त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर स्वराज्य आणि सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणजे काय, तर टेक्नॉलॉजी आणा आणि एक निर्णय घेतो तिथे 100 लोक निर्णय घ्या. लोक मग ग्रामपंचायतला सत्ता द्या म्हटल्यावर म्हणतात भ्रष्टाचार होईल. हे कोणतं लॉजिक झालं. त्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आणि रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीच्या ऐवजी पार्टिसिपेटरी डेमोक्रेसीचं चिंतन आपल्या देशात सुरू झालं पाहिजे की हा माझाही देश आहे आणि हा देश चालवण्यामध्ये माझी भागीदारी आहे. ही भावना तयार करणं यामध्ये खूप मोठे आपण कुठेतरी चुकतोय. हर्षवर्धनजी, म्हणजे अतिशय सुंदर विश्लेषण केलं तुम्ही, कारण सध्या राजकीय वर्तुळात अशाच विचारधारेचा अभाव दिसतोय. पण एक मुद्दा तो जाणवतो, म्हणजे की तुम्ही हे जे मुद्दे मांडले, भ्रष्टाचार, अमुक तमुक, पण ह्याच कोणत्याच मुद्द्याला घेऊन काँग्रेस कधी रस्त्यावर उतरताना दिसत नाही. तुमच्याकडे कॅप्टनशिप आल्यावर सुद्धा काँग्रेसने कधी हे मुद्दे हातात घेतलेलेच नाही आहे सरकारला जाब विचारायला. हे मुद्दे हातात घेऊन आम्ही म्हणजे सामाजिक सौहार्दाचा मुद्दा हा प्रायोरिटी होता. म्हणून माझं 1 वर्ष झाल्यानंतर पहिल्यांदा मी कशासाठी निघालो तर संतोष देशमुख यांच्या घरापासून तर मी बीडपर्यंत सद्भावना पदयात्रा काढली. त्यामुळे त्या सद्भावनेच्या अनुषंगानं पहिल्यांदा आम्ही निघालो. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी दंगली झाल्या त्या दंगलीच्या ठिकाणी आम्ही गेलो. शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आम्ही बोललो. वोट चोरीचा मुद्दाही जो आहे हा एक भ्रष्टाचार आहे मोठा, पैशाच्या भ्रष्टाचारासारखा. तो वोट चोरीचं एक मोठं कॅम्पेन आम्ही महाराष्ट्रभर हे राबवलं. फक्त सत्तेच्या मोर्चात नाही गेलो, ठाकरेंच्या सत्तेच्या मोर्चात फक्त नाही गेलो. नाही तो तुमचाच मुद्दा घेऊन त्यांनी मोर्चा काढला एवढा हो, पण मुंबईवर. स्वागत आहे ना त्यांचे. पण तिकडे तुम्ही आणि मुंबई अध्यक्ष दोघेही दिसला नाहीत. त्याच्यामुळे मविया तिथेच फूट पडले वगैरे असं परसेप्शनमध्ये तुम्ही वेगळे दिसताना. पण सर हे पहा, आम्ही त्या मोर्चात मी शरीराने नव्हतो, स्वतः अध्यक्ष म्हणून नव्हतो. मुद्दा आमचा होता आणि आमचे नेते तिथे हजर होते. पण तुम्ही का नव्हते त्या मोर्चाला? आमचे पक्षाकडून आमचे नेते हजर होते ना. नाही, तुम्हाला म्हणजे खरं खरं आज सांगून टाका सपकाळजी की काँग्रेस पक्षाला किंवा आत्ता इथल्या महाराष्ट्रातलं जे काँग्रेस आहे त्यांना ही अडचणीचं झालं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येणं, आणि त्यातून बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या महाविकास आघाडीसाठी. एक महाराष्ट्रभर आणि मुंबईतही सतत काय झालं आहे की 99 नंतर 2004 पासून आघाडी 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 असंच राजकारण सुरू राहिलं. या आघाडींमध्ये खूप ठिकाणी आमचा पक्ष थोडा कमी झाला, त्याच्या अडचणी आल्या आणि तो मित्रपक्ष आहे तोच लढत राहिला. त्यामुळे महाराष्ट्रभरामध्ये आम्ही निवडणुका लढत नाही म्हणून आमच्याजवळ कार्यकर्ते नाही आणि कार्यकर्ते नाही म्हणून आम्ही निवडणुका लढत नाही. तर पहिले मुर्गी का पहिले अंडा असा एक स्थिती निर्माण झाली आणि त्यामध्ये आपण स्वबळावर लढलं पाहिजे ही एक काँग्रेस पक्षाची एक असणारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भूमिका होती. कारण पुढच्या निवडणुका लांब आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी प्रयत्न हा केला की आपण स्वबळावर म्हणजे लढा. स्वबळाच्या निर्णयामध्ये राज ठाकरे हा मुद्दाच नव्हता. जिथे राज ठाकरे नाहीत त्याही ठिकाणी स्वबळावर आम्ही जाण्याची आमची ही ओव्हरऑल भूमिका होती. मुंबईचं विश्लेषण करत असताना मुंबईची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होते. तर मुंबईमध्ये आम्ही सर्वसाधारणपणे 170 जागांपर्यंत वगैरे लढलो. आता आम्ही दुसरीकडे गेलो असतो तर आम्हाला लढायला थोडी संधी मिळाली नसती. पण त्याच्याबद्दल असं म्हणजे तुम्ही लढलात आणि तुम्ही हा जो मुद्दा म्हणताय की लोकांना निवडणुका लढायला म्हणजे संधी मिळाली त्यामुळे आपलं बेस वाढवता आला. पण असंही म्हटलं जातं की जर तुम्ही तिघंजण म्हणजे तुम्ही ठाकरे बंधूंच्या बरोबर काँग्रेस जर गेली असती तर तुम्ही 100च्या पार सहजपणानं तिघं मिळून गेला असतात. तुम्ही सत्तेपर्यंत म्हणजे पोहोचू शकला असतात. माझं व्यक्तिगत मत असं आहे की उभाटा आणि काँग्रेस जर लढली असती तर आम्ही म्हणजे सत्तेमध्ये गेलो असतो. पण मग उद्धव ठाकरे तयार नव्हते. आपण स्वबळावर
लढण्याचा निर्णय आम्ही किंवा अच्छा, आधी तो निर्णय झाला की आधी त्यांनी राज ठाकरे त्यांना त्यांचं बंधुप्रेम जागं झालं आणि मग त्यामुळे तुम्हाला काही स्कोप उरला नाही? दोन्ही सोबतच झालं समजू आपण, पण आधी एक धोरणात्मक तो निर्णय आहे, कारण हा सर्व महाराष्ट्रात लागू राहणार. काही आम्ही मुंबईत एक धोरण ठेवलं किंवा दुसरीकडे ठेवलं असं नाही. पुण्यामध्ये घड्याळ, तुतारी, मशाल आणि काँग्रेससोबत लढावी असा पण प्रस्ताव आला, तर आम्ही जिथे घड्याळ आहे तिथे पण सोबत न जाण्याचा निर्णय तिथे घेऊन आम्ही गेलो. तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बहुतांश ठिकाणी आम्ही स्वबळावर लढलो. जिथे स्वबळाची नाही परिस्थिती किंवा कॉर्डिनेशन चांगलं आहे तिथे आम्ही मैत्रीपूर्ण लढत. हर्षवर्धनजी, प्रकाश आंबेडकरांना बरोबर घेण्याचं धाडस तुम्ही दाखवलं मुंबईमध्ये, आणि त्यानंतर त्यांनी जी काही आगीपिछे तळ्यात मळ्यात सुरू केलं आणि त्यामुळे काँग्रेसची झालेली अडचण आम्ही सगळं बघितली. काय विश्लेषण कराल तुम्ही? प्रकाश आंबेडकरांना बरोबर घेऊन चूक केली की तो निर्णय योग्य होता? नाही, प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतलंच पाहिजे. आणि कारण अनेक दिवसांपासून 2004 नंतर 99ला आम्ही सोबत लढलो, 98ला आम्ही सोबत लढलो. तेव्हा त्यांच्या पक्षाचं नाव दुसरं होतं, बहुजन विकास आघाडी. त्यानंतर कुठेतरी त्यांना सोबत घेण्याची आवश्यकता होती आणि ते या निवडणुकीमध्ये ते शक्य झालं. त्यामुळे शेवटी आजची राजकारणाची अपरिहार्यता ही आघाडी आहे. त्यामुळे ती मोठ बांधायची असताना एक नवीन मित्र हा जोडण्याच्या अनुषंगानं एक सकारात्मक पाऊल पक्षाकडून उचललं गेलं. हर्षवर्धनजी, तुमचं म्हणजे आजपर्यंतच्या भरपूर असे नेते बघितलेत की त्यांच्यापैकी तुमचं बोलणं जरासं वेगळं असतं, कारण की तुमच्या बोलण्यामध्ये भरपूर वाक्प्रचार आणि म्हणींचा वापर जास्त असतो. तर तुम्ही त्यामध्ये साहित्य अजूनसुद्धा वाचता की अजून पण ते शाळेतले असे काय म्हणतात वाक्प्रचार म्हणींचं अजून तुमचं पाठांतर आहे? मी शाळेमधलं मला विचारू नका, कारण माझे मित्र ऐकतील, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. माझा अडचणीचा विषय तर आहे तुम्ही तो जरा. शाळेमध्ये असताना ऍक्टिव्ह होता शाळेमध्ये? मी शाळेत ऍक्टिव्ह होतो पण अभ्यासात ढ होतो. त्यामुळे शाळेतल्या म्हणी वगैरे आणि सुभाषित मला पाठ आहे असं म्हटल्यावर ते काय म्हणजे बऱ्याचदा, कारण की भरपूर वेळा असतं तुमचं की काही आता तुम्ही मगाशी म्हणला की पहिली मुलगी वगैरे असं काय काय अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. इतिहासाचा संदर्भ देता तुम्ही, तर त्यावरून मी लोकजीवनातून ग्रासरूट पासून मी आलेलो आहे आणि सतत शेती माती, विचार, विवेक यामध्ये रमणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझा जो सोर्स आहे, स्रोत आहे, हा तो हेल्दी आहे. आणि माझा एक थोडा प्रयत्न नाही, माझा हट्ट राहतो की जो कष्ट करणारा माणूस आहे त्याच्याशी आपला नातं त्याच्याशी जे आहे हे टिकलं पाहिजे. त्यामुळे त्या लोकजीवनातून लोकगीत, लोकभाषा, बोलीभाषा ह्या सगळ्यांनी मोठं केलेला मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे तो, आणि माझी ती जीवनशैली पण तशीच आहे. बाकीचे दुसरे शब्द आणि दुसरं जरा मला परवडणारही नाही. त्यामुळे हे माझं नैसर्गिक आहे. नाही, तुम्हाला तुमचं गाव गाडगेबाबांच्या, ते तुमचं गाव, तुम्ही सर्वोदय चळवळीमध्ये वाढलात, पण तुम्ही मध्ये कबड्डी पण खेळत होतात. स्टेट नाही, तुम्ही कुठल्या लेवलपर्यंत खेळला? मी राष्ट्रीयपर्यंत लढलो. म्हणजे कबड्डीतून मी समाजकार्यात आलो. मी मुळात खेळाडूच होतो. माझं शिक्षणही BPED आहे. म्हणजे मी PT मास्तर म्हणून पण केलीत का नोकरी? नाही, ती काही नोकरी करायचीच नव्हती. बऱ्याच गोष्टी करायच्या नव्हत्या, त्यामुळे काय काय करायचं? लग्नही करायचं नव्हतं. तसं मी खोटारडा माणूस आहे असंही म्हणू नाही, शकतो. राजकारणातही यायचं नव्हतं मला. अच्छा, हां, राजकारणात यायचं नव्हतं, लग्न करायचं नव्हतं, नोकरी नोकरी करायची करायची नव्हती. या तीनच गोष्टी. हो होत्या. तर तिन्ही झाल्या गोष्टी. नाही, नोकरी नाही नोकरी केली. नाही केली. शेती केली मी काही दिवस, पण मी नोकरी नाही केली. म्हणजे सगळ्यात चुकीचा निर्णय आपला विचार कोणता होता असं वाटतं? नाही, तो आता काय की मी ज्या पिढीतून आलो, तर तुम्ही 18च्या आधी जर तुम्हाला भगतसिंग जर तुमचा आयकॉन नसेल आणि 21 नंतर जर गांधी नसेल, तर मग तुमच्यात काहीतरी गडबड आहे असं समजण्याचा तो काळ होता. त्यामुळे हा एकदम कुमार अवस्थेतला असणारा हा विषय आहे. मात्र आंधळ्याच्या काही देव राखतो. मी काही अंधश्रद्धा निर्मूलनवालाच आहे, कारण अंधश्रद्धा निर्मूलनची जी ड्राफ्टिंग कमिटी होती त्याच्यात मी एक सदस्य होतो. पण त्यामुळे ज्या गोष्टी नियतीच्या काळानुरूप होऊन गेल्या, त्यामुळे मागे पळून पाहत असताना कुठे तक्रार करण्याची आणि चुकलं ही म्हणण्याची काही मला वेळ आली नाही. आणि
जो हुआ अच्छा हुआ, मी समाधानी पण आनंदी कबड्डी आहे. कबड्डी खेळताना तुम्ही काय म्हणजे कोणत्या पोझिशनला काय मी रेडर होतो, जरा रांगडाकडी असल्यामुळे लेफ्ट साईडनी एंट्री घ्यायचो आणि मी चांगला एक रेडर होतो. अच्छा, ते राजकारणात आता ते पाय पकडू देत नाही मी कोणाला लवकर. तर राजकारणामध्ये आता ते 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 ते- तेच आणि पकडलं तर मी पूर्ण जी टीम आहे तिला पाठीवर घेऊन येतो. हा असणारा जो माझं प्रशिक्षण आहे ते कुठेतरी कामी पडत आहे. आणि पडल्यानंतर लागत नाही मला, ते लँडिंग आहे माझ्याजवळ. तुमचा मुलगा आता शेती करतोय, म्हणजे ठरवून त्याला शेतीमध्ये आवड आहे की तुम्ही करायला सांगितले, काय नेमकं? 24 वर्षाचा मुलगा आहे तो, मी काही त्याला सांगून करेल असं आताच्या जनरेशनमध्ये असं नाही. मात्र तो त्याचा निर्णय आहे. आणि तो 10वी झाल्यानंतर तू काय करावं, त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये वगैरे जाऊ नये. कारण माझी मुलगी त्यात गेली होती. ते CAT ते किती मार्क मिळाले काय, ती मला खूप म्हणजे क्रूर पद्धत वाटली. आणि त्यामध्ये मुलं जातात राहतात, ते कोटा अजूनच एक प्रकरण आहे. त्या सगळ्यांना टाळून तू काय आता पुढे कसं करायचं, तर ॲग्रिकल्चरचं फील्ड निवडलं. आणि मग त्यांनी ॲग्रिकल्चरमध्ये डिप्लोमा डिग्री घेतली आणि नेदरलँड्समध्ये जाऊन गोल्ड मेडलिस्ट होऊन तो ॲग्रिकल्चरची डिग्री घेऊन आला आहे. आता ती घेऊन आल्यानंतर शेती जाण्याच्या आधी त्याला सांगितलं होतं की तुला जर जायचं आहे विदेशात ॲग्रिकल्चरला तर तू पहिले शेती कर घरची 1 वर्ष. तिथे जाऊन ॲग्रिकल्चर थोडी शिकायला मिळणार आहे, तुला इथे शिकायला मिळणार आहे. तर त्यांनी नेदरलँड्सला जाण्याच्या आधीच 1 वर्ष घरची शेती केली होती. आणि आता तिकडून आल्यानंतर तो बाय चॉईस तो शेती करतो आहे. मात्र अलीकडच्या काळात शेतीतली जी परिस्थिती तर जसा थोडा हिरमुसल्यासारखा राहतो आहे. तर आता पुढे काय करेल हे माहीत नाही. तुमच्या नेत्यांनी आणि तुम्ही काही दिवसापूर्वी म्हटलं होतं का राज्यसभा आणि विधान परिषदेत चर्चा करायची असेल तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पहिलं स्पष्ट करावं का आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत की महायुतीसोबत जाणार आहोत. आजही मुद्दा कायम तुमचा आहे की तुम्ही त्याला साईडला ठेवून चर्चेला सुरुवात केलेली आहे? म्हणजे आमच्याशी जेव्हा चर्चा होते तेव्हा दुसरा प्रश्न काही महत्त्वाचा राहतच नाही ना. हर्षवर्धनजी, तुम्ही खूप काळ राहुल गांधींसोबत काम केले, तुम्ही त्यांचं नेतृत्व बघितले, त्यांच्या नेतृत्वात झालेले पराभव बघितलेत. आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात जवळपास आता भाजप जसं सांगतं तसं 90पेक्षा जास्त निवडणुका हरल्या वगैरे. राहुल गांधी हे रसायन काय आहे, तुम्ही त्यांना इतक्या जुळून बघितले, त्यांचं लिडरशिप बघितले. आणि राहुल गांधी यांच्या नजरेतून महाराष्ट्र काय, ह्या दोन्हीचे उत्तर मला ऐकायला आवडतील. राहुल गांधी हे अद्वैत जो आपला भारताचा एक सिद्धांत जो आहे त्यावर विश्वास असणारा एक व्यक्ती आहे. आणि सत्ता जी आहे त्या सत्तेला पिरॅमिडसारखं न बघता तिचं स्वरूप जे आहे सर्वांपाशी असली पाहिजे ही भूमिका असणारा एक राजकीय एक व्यक्तिमत्वाचा एक माणूस आहे. त्यामुळे ते शाळेत असताना त्यांच्या आजीचा मृत्यू होतो. जे आजीचे खून करणारे असतात त्यांच्याशी त्यांचा परिचय असतो. त्यांना शाळेतून 7व्या-8व्या वर्गात होमस्कूलिंगसाठी येता येतं. वडिलांचा खून होतो. त्यामुळे या सगळ्या घटनातून जाणारा एक कुटुंबातला सदस्य पण त्यांच्या माध्यमातून आहे. ते डेव्हलपमेंटमध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी MPhil केलं, नोकरी केली. तोही त्यांचा एक इंटरनॅशनल एक्सपोजरचा एक कुठेतरी भाग आहे. आणि या सर्वातून त्यांना नेमकेपणानं ज्या गोष्टी आहेत त्याकडे बघण्याचा एक स्वतंत्र एक दृष्टिकोन त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे क्लिअरिटी असणारा एक व्यक्ती आहे. आणि ज्याला पुढे घेऊन जायचं आहे समाजाला तर ते गुण त्यांच्याजवळ आहे. म्हणून जो पुढे घेऊन जातो तो पुढारी, जो लीड घेतो तो लीडर. तर हे सर्व क्वालिटीज नेतृत्व म्हणून त्यांच्याजवळ आहेत. त्यांच्याशी बोलण्यासारखे खूप विषय आहेत. ते डाईव्ह पण मारतात, ते ड्रायव्हर पण आहेत, ते पॅराग्लायडिंग पण आहे, त्यांना विमान पण चालवता येतं. तर असं एक बहुआयामी अशा स्वरूपाचं एक व्यक्तिमत्व आहे. पण हे आता अलीकडच्या सगळ्या बदलत्या राजकारणामध्ये एखाद्या व्यक्तीवरच आरोप करण्याचा जो एक पायंडा सगळीदूरच सुरू आहे. तर त्यामध्ये त्यांच्या मूळ व्यक्तिमत्वावर खूप मोठा एक अन्याय हा कुठेतरी आपण भारतीय माणसांनी केला. हे शल्य पण त्यानिमित्ताने अनेक उदाहरणं आहेत. पण एक निर्मळ मनाचा आणि त्यांना काही पंतप्रधान होणं किंवा सत्ता ह्या सगळ्या गोष्टींशी काही देणं घेणं नसणारा एक क्लिअर कट कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज आणि ह्या अद्वैतच्या अनुषंगानं एक स्पिरिच्युअल व्हॅल्यू घेऊन काम करणारं एक निस्पृह नेतृत्व आहे. नाही, पण त्याच्याबद्दल म्हणजे 2 गोष्टी त्यांच्याबद्दलच्या. एक तर त्यांचा पिंड मुळामध्ये राजकारणाचा नाही,
पण त्यांना सक्तीनं ते राजकारणात आले असा एक आरोप होतो. आणि दुसरा त्यांच्यावरचा सगळ्यात मोठा आरोप कन्सिस्टन्सी नाही. तर तुम्हाला या दोन आरोपांच्याबद्दल तुम्ही कसं बघता? राजकारणामध्ये त्यांच्याजवळ एक रंजन आहे, त्यांच्याजवळ एक थिंकिंग आहे आणि ते सगळे प्रयोग पक्षात करत राहतात, सातत्याने करत राहतात. त्यामुळे ते ॲक्सिडेंटल पॉलिटिशियन आहेत असं नाही, जे राजीव गांधींबद्दल म्हटलं जातं. दुसरा जे आहे की ते पक्षात आल्यापासून पक्षाची आमची जी 2014पासूनचा जो ग्राफ आहे तो खाली येतो आहे आणि ते ग्राफ खाली येत असतानाचे त्याचे मल्टिपल रिझन आहेत. आता त्या मल्टिपल रिझनच्या अनुषंगानं राहुल गांधींवरच आरोप करायची अशी एक स्ट्रॅटेजी भारतीय जनता पक्षाने ठरवलेली आहे. पण हे आता जेव्हा पासून खासदार झाले तेव्हापासून सगळ्या गोष्टी करतात आहेत, सगळं करतात, हे करतात आहे. टिपिकल ज्या गोष्टी आहेत त्या टिपिकल गोष्टीमध्ये त्यांनी हे करावं, त्यांनी ते करावं, रोज असं भेटावं, ह्या सगळ्या गोष्टी न करता वेगळ्या काही पद्धतीने राजकारण करता येतील का, हा पण त्यांचा एक प्रयत्न राहतो. त्यामुळे या दोन्ही आरोपामध्ये मला असं वाटतं काही विशेष अर्थ नाही. कारण पक्ष अजूनही म्हणजे राहुल गांधींशिवाय विरोधी पक्षाची चर्चा पूर्ण होत नाही. आणि आता संसदेमध्ये वगैरे त्यांचं जे सगळं बोलणं आपण बघतो आहे हे येतं कुठून, तर त्यात सातत्यातूनच ह्या सर्व गोष्टी होऊ शकतात. हर्षवर्धनजी, विचारधारेसाठी लढणारा पक्ष, काँग्रेस हा विचारधारेसाठी लढणारा पक्ष असं तुम्ही नेहमी म्हणता. काँग्रेसचे बरेच नेते म्हणतात विचारधारा जर एखाद्या राजकीय पक्षाचा आत्मा असेल तर तो आत्मा जिवंत ठेवण्याकरता सत्ता नावाचं शरीर देखील असावं लागतं आणि ते जेवढं शरीर बळकट तेवढी विचारधारा तुमची जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येते. पण गेल्या काही वर्षामध्ये काँग्रेसचे हे सत्ता नावाचं शरीर क्रूश होत चाललं आहे आणि त्यामुळे मग ही विचारधारा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणार तरी कशी? नाही, सत्तेतून विचार हा शार्प नाही होऊ शकत. शेवटी कोणताही पक्ष म्हणजे काय, तर एक विचार आणि तो विचार लोकांपर्यंत जायचा, लोकांनी त्या विचाराला मतदान द्यायचं आणि सत्तेत तुम्ही आल्यानंतर तो जो विचार आहे त्याला साकार करायचा, याला राजकारण म्हणतात. आता यामध्ये या सायकलमध्ये अनेक गोष्टी याच्यात घातल्या आहेत. तर मूळ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की विचार हा सर्व काही विचार आहे आणि विचाराने तुम्ही राहाल तर तुम्हाला सत्ता येईल आणि विचाराने राहाल तर तुम्ही मजबूतही व्हाल, तुमचं शरीरही चांगलं राहील. तर विचाराची जी कमिटमेंट आहे त्याच्यामध्ये आता करोना जसा आला होता तसं विचाराला बाधित करणारे आता अनेक विकार जे आता घातल्या जात आहे आणि त्यापासून आपले विचार नेमकेपणाने काय हे सांगण्यामध्ये सगळेच पक्ष जे आहेत आता कुठेतरी कमी पडतात आहे. त्यातल्या त्यात काँग्रेस जी आहे ही विचार घेऊन पुढे चालतो आहे, मात्र आमच्यावर आरोप होत असल्यामुळे कुठेतरी तो विचार आम्हाला अधिक पुढे जोरकस पद्धतीने मांडता येत नाही. भारतीय जनता पक्ष तर स्वतःचे विचारच सांगत नाही. त्यांनी सांगावं की आम्हाला संविधान बदलायचं आहे, आम्हाला समता, बंधुता, सामाजिक न्याय ही मूल्य आम्हाला मान्य नाही, जे आधी सांगितलं जात होतं. तो थोडक्यात विचार म्हणजेच पक्ष आणि त्या विचाराला लोकांपर्यंत घेऊन जाणं यालाच लोकशाही म्हणतात. शेवटचा प्रश्न, एकूणच म्हणजे भारतातच नाही जगभरामध्ये आज दिसते हे की राष्ट्रवादी विचार, उजवा विचार हा प्रबळ होताना दिसतोय. इमोशन्स हे महत्त्वाचे झालेत विचारांपेक्षा. तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या पुढची आव्हानं ही खूप खूप बिकट आहेत. तर हा काळ किती काळचा असेल असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला याच्याबद्दलचं तोड तुमच्याकडं काही आहे का? हा रायटिस्ट विचार आणि भांडवलदार अशी ग्रीप सध्या ही आढळून येते. त्यामुळे जो भांडवलदार आहे तो या रायटिस्ट विचाराच्या सोबत असल्यामुळे त्याची जी परिणाम जे आहेत, त्याची जी भयानकता आहे, त्याचे नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावर होत आहे. आता याला करायचं कसं, त्याच्यात खूप मोठा वर्ग जो आहे नाहिरेचा वर्ग, जो मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण संपवत आला आहे, हा नाहिरेची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे. या नाहिरेंना सकारात्मक शक्तीने सोबत घेऊन येणं हा याचा असणारा तोड आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जे चाललं आहे, म्हणजे याचा जसं याच्यामध्ये दोन अँगल आहे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जे सगळं चाललं आहे या सगळ्याचेही परिणाम आता हे चक्र तोडण्यावर कुठेतरी होतील. मात्र आंतरराष्ट्रीय जे व्हायचं ते होत राहील. आता अर्थव्यवस्थेच्या अनुषंगानं आंतरराष्ट्रीय गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहे आणि त्याचे परिणाम या अलायन्सवर होतील. नाहिरेचा वर्ग किंवा जात धर्मपंथाच्या पलीकडचा एक वर्ग मोटिवेट करून याच्यावर मात केली पाहिजे. तुम्ही म्हणजे असं आहे की याची नशा जी आहे ती वाढतानाच दिसते. तुम्हाला असं वाटतं की यातनं समाज बाहेर येऊ शकेल? बाहेर काढायचाच आहे तो आणि बाहेर आणणं हीच पॉलिटिकल मिशन काँग्रेस पक्षाची आहे. त्यामुळे ते टार्गेट आहे आणि ते करावंच लागणार आहे आणि त्या करण्याकरता खूप हात आहेत.
आमच्या 4-8 सीट कमी निवडून येऊ द्या किंवा 500-1000 सीट कमी जास्ती येतील, तो आपल्या ठिकाणचा आहे. पण ह्या कारणाने लढणारे लोक आमच्याजवळ आहेत. या कारणाकरता कार्यकर्ते अजूनही या पक्षासोबत आहेत. कोणी नेता कोण काय सोडून गेला तरी तो म्हणतो जाऊ द्या, आम्ही आहोत सोबत. हे म्हणणारे लोक जोपर्यंत आहे तोपर्यंत ही आशा आपली जी आहे ती जिवंत राहील. आपण विचारांबद्दल बोलतोय आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर विचार केला तर विचारासोबत आणखी एक परवलीचा शब्द झाला तो म्हणजे विकास. आणि मग विकासासाठी विचार सोडला असं म्हणत सत्तेत सहभागी होणारे अनेक असतात. विकास पुरुषांचं सध्या पेव फुटलेले, इतकी विकास पुरुष आहेत की आता एवढ्या विकास पुरुष हे एका वर्षात विकास करून टाकतील अशी शुभकामना माझी त्यांना आहे. तर विकासासाठी विचार सोडणारे अनेक लोक आहेत आणि यामुळे आणखी एक महत्त्वाचा तो म्हणजे राज्यातला विरोधी पक्ष तो कमकुवत होताना दिसतोय. अशा सगळ्या काळामध्ये तुमच्यासारखा एक मातीतला नेता आणि विचारांशी प्रामाणिक राहणारा नेता काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष म्हणून लाभलेला आहे. तुमच्या नेतृत्वात आमच्यासारख्या जनतेला एक सक्षम विरोधी पक्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि राजकारणात पाहायला मिळेल पुढच्या काही वर्षामध्ये, अशी अपेक्षा व्यक्त करते. आपण कट्ट्यावर आलात त्याबद्दल आभार. आणि यासोबत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि निसर्ग हब्स या विशेष कार्यक्रमात आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा.